हा, नमस्कार मित्रांनो. आपण यापूर्वी भूत पिशाच व पितर या विषयावर माहिती पाहिली. ती एकाच व्याख्यानात देता आली नाही, म्हणून दुसऱ्या भागाचं आपण नियोजन केलं. आज आपण त्याच विषयाचा दुसरा भाग जो आहे तो उर्वरित चर्चेचा तो या ठिकाणी चर्चेला घेऊया. भूत पिशाच आणि पितर यांचा काय
मज्जा संस्थेमध्ये निर्माण होतं. त्यामुळे अशा प्रकारचे भास, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात. उन्माद सुद्धा त्यातलाच भाग आहे. हा बरेचदा सकारात्मक असतो. जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडली आपल्या आयुष्यात तर आपण आनंदाने नाचतो. आता नाचणं हे लहान मुलांना शोभतं, मोठ्यांना शोभतं का? असा विचार त्या क्षणी आपल्या मनात येत नाही. पण ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. त्याला प्रतिक्षिप्त प्रतिक्रियाही म्हणता येईल. एक मिनिट. हां, मला वाटलं आला का प्रॉब्लेम? गेलं होतं मागे ते. तर हा एक उन्मादच आहे. समूह उन्माद हा प्रकार आपण पाहतो, मास हिस्टेरिया. जसं 25 वर्षांपूर्वी आपल्या भारतातल्या लोकांनी दगडाच्या, मातीच्या, लाकडाच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना दूध पाजलं होतं. ही घटना मानसशास्त्रज्ञांनी समूह उन्माद म्हणजे समूहाने एखादी गोष्ट घडणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरात गोमांस आहे म्हणून त्याला सगळ्यांनी मिळून मारणे, अखलाकच्या बाबतीत हे घडलेलं आहे किंवा अनेक बाबतीत घडलं आहे. किंवा एखादा म्हणून दलित आहे आणि त्यांनी अमुक गोष्ट केली म्हणून त्याला मारणे, मारून टाकणे किंवा त्या स्त्रीला जाळून टाकणे. तर हा समूह उन्मादाचा प्रकार आहे आणि तो कळत नाही, तात्पुरता वाटत असला तरी. तर उन्मादाला सुरुवातीच्या काळात हिस्टेरिया या शब्दाने संबोधलं गेलं. त्याला कारण काय आपण पाहूया. उन्माद या मानसिक विकृतीचे विविध प्रकार असून ते मज्जा विकृतीच्या सदरात पडतात. कारण चित्त विकृतीच्या बाबतीत आढळून येणारे व्यक्तिमत्वाचे गंभीर विघटन या विकृतीच्या बाबतीत झालेले नसते. इंग्रजीत या विकृतीस हिस्टेरिया म्हणतात. प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटिस याची अशी समजूत होती की तरुण स्त्रियांच्या अतृप्त गर्भाशयाचे हिस्टेरा हे गर्भाशयाचं ते नाव आहे प्राचीन ग्रीक संस्कृतीमधलं. तर ते ऊर्ध्व दिशेने चलनवलन होऊ लागल्यामुळे म्हणजे गर्भाशय अतृप्त वर चालत असल्यामुळे या विकृतीची लक्षणे उद्भवतात. म्हणजे गर्भाशयाची वाढ होताना ही विकृती तरुण स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये येतात. ही कल्पना अर्थातच चुकीची ठरली आहे, कारण लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील किशोरांमध्ये, त्याचप्रमाणे सैनिक, लेखनिक, तारखात्यातील संदेश प्रेरक वगैरे व्यक्तींमध्ये या विकृतीची काही लक्षणे आढळलेली आहेत. तथापि हिस्टेरिया आता अनवर्थक नसलेली संज्ञाच या विकृतीस रूढ होऊन बसली आहे. म्हणजे ही केवळ स्त्रियांपुरती किंवा तरुण स्त्रियांपुरती मर्यादित अशी विकृती नाही, पुरुषांमध्ये, बालकांमध्ये, सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये असते. म्हणून आपण त्या विकृतीला हिस्टेरिया जरी आज म्हणत असलो तरी ती सर्वांना लागू असणारी अशी विकृती आहे. या विकृतीच्या लक्षणांच्या मुळाशी प्रत्यक्ष शारीरिक इंद्रियातील स्नायूंमधील वा केंद्रीय मज्जा संस्थेतील बिघाड नसतो, परंतु रुग्णाच्या इंद्रियाची, कर्मेंद्रियाची तसेच प्रत्यभिज्ञा, स्मृती, प्रत्यभिज्ञा हे त्याच्या तर्कशक्तीला म्हटलंय, स्मृती म्हणजे आठवणी आधीच्या वगैरे मनोव्यापारासंबंधीची विक्रिया म्हणजे विकृत क्रिया अथवा अक्षमता म्हणजे त्या सगळ्या शक्ती ज्या आपल्या शरीराच्या किंवा मनाच्या आहेत प्रामुख्याने त्यांच्यात क्षमता नसते, त्या अक्षमता म्हटलंय. त्यामुळे ही कार्यिक अक्षमता म्हणजे केवळ ढोंग वा काम चुकारपणाने केलेली बतावणी होय असे लोकांना वाटण्याचा संभव असतो. परंतु असे समजणे बरोबर नाही, कारण या अक्षमतेपायी व्यक्ती सुखाला पारखी होत असते. इतकेच नव्हे तर काही लक्षणे इतकी गंभीर असतात की त्यापायी व्यक्तीच्या जीवास अपाय होण्याचाही संभव असतो. म्हणजे ही गंभीर समस्या आहे. या विकृतीच्या लक्षणाचे काही प्रकार सांगितले. पहिला प्रकार आहे कारक इंद्रियाशी संबंधित, म्हणजे जे इंद्रिय सक्रिय आहे, काम करतं, त्याच्याशी संबंधित असू शकते तात्पुरती. वेदनेंद्रियांशी संबंधित म्हणजे वेदना ज्यातून निर्माण होतात अशा इंद्रियाशी संबंधित. अंतस्थ इंद्रियाशी संबंधित आपल्या शरीरात जी इंद्रिय आहे त्याच्याशी संबंधित म्हणजे हृदय, किडनी वगैरे वगैरे. मनोव्यापारी संबंधित म्हणजे आपल्या मानसिक ज्या जडणघडणीमध्ये काही विकृती निर्माण झाली तर त्याच्याशी संबंधित. हे 4 प्रकार प्रामुख्याने या विकृतीच्या लक्षणांचे आहेत. हातापायांचा आला प्रॉब्लेम. बटनाचा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, आता मागे जायचं असेल तर आपल्याला हा ते आहे. हा ठीक आहे. तर त्वचेच्या विशिष्ट भागापुरती आग म्हणजे काहीच ठिकाणी आग, इतर ठिकाणी आग होत नाही. कधी तर तर कधी दुसऱ्या एखाद्या भागाची स्पर्श बधिरता, अचानक झिंजण्या, डोळे किंवा कान अगदी सुस्थितीत असूनही
पूर्ण किंवा निवडक गोष्टीपुरतेच अंधत्व किंवा बहिरेपण, स्वतःच्या हालचालीचे वेदनाच लुप्त होणे, डोकेदुखी तसेच पाठदुखी ही वेदनेंद्रियाशी संबंधित लक्षणे होत. अंतस्तेंद्रियाबाबतच्या लक्षणांमध्ये समाविष्ट होणारी या विकृती लक्षणे म्हणजे अन्न घशाखाली न उतरणे, श्वास नलिकेची विक्रिया होऊन श्वास घेण्यास त्रास वाटणे, खोकल्याची उबळ, गुदमरल्यागत व गळा भरून आल्यागत अवस्था, वांतीची भावना, बद्धकोष्ठता, हृदयाची धडधड, हृदयाच्या वरच्या बाजूस छातीत दुखणे, गर्भारपणाची भावना वंध्य स्त्रियांना वगैरे होते. अशा प्रकारच्या भावना या हिस्टेरिया किंवा मॅनियामध्ये येतात. आता ही उन्माद विकृती आहे. तिची काय काय लक्षणं आणखी आपल्याला दिसून येतात. उन्माद विकृतीच्या मनोव्यापारांच्या पातळीवरील लक्षणांमध्ये स्मृतिलोप, निद्राभ्रमण, तंद्रावस्था, आपण कोण व कुठले आहोत हेच विसरून जाऊन आत्मविसुप्तीपूर्वक भ्रमण व व्यवहार, मूर्छा वगैरेचा समावेश होतो. ही मूर्छा फक्त जागेपणीच व साधारणपणे इतरांच्या उपस्थितीत येते, स्वतःच इजा न होईल अशा बेताने व्यक्ती जमिनीवर पडते. म्हणजे अशा विकृतीमध्ये स्वतःचा इजा होणार याची काळजी ती व्यक्ती घेत असते. दातखिळवा तोंडास फेस नसतो, या अवस्थेत होणाऱ्या हालचाली म्हणजे एक प्रकारे नाट्य असते व या मूर्छेनंतर अपस्माराच्या झटक्यानंतर येतो तसा थकवा न येता उलट मोकळं वाटतं. एका शरीरात दोन वा अधिक मने वा व्यक्ती अथवा दुहेरी व्यक्तिमत्व तसेच व्यक्तिमत्व बाहुल्य हेही या विकृतीचे अत्यंत नेत्र वेधक व नाट्यपूर्ण प्रकार होत. उन्मादाची आणखी काही लक्षणं आपण पाहूया. उन्मादाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व साधारणतः पुढील प्रमाणे असल्याचे आढळते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये संयम कमी असतो व लहान मुलांप्रमाणे त्या प्रतिक्रिया अपरिपक्वतेच्या निदर्शक असतात. आप्त व मित्र याबाबत त्यांची वागणूक लहरी, कधी खूप प्रेमाची तर कधी द्वेषपूर्ण असते. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व आपले कौतुक करावे, सहानुभूती दर्शवावी अशी त्यांची अपेक्षा असते. संघर्षजनक समस्या जबाबदाऱ्या टाळण्याकडे तसेच त्या दुसऱ्यावर ढकलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा, इतरांशी असलेल्या संबंधामध्ये हिकमतीपणा व नाटकीपणा असतो. या व्यक्ती खूप सूचनक्षम असतात. त्यांना चिंताकुलतेचे अधूनमधून झटके येत असतात. चिंताकुलता म्हणजे नैराश्य किंवा त्याला इंग्लिशमध्ये एन्झायटी असं म्हणतात. अशा पुन्हा अशा व्यक्तींना आपल्याला शेवटी डॉक्टरकडे न्यावं लागतं आणि विशेषतः मनोविकृती तज्ञ असला तरच ते दुरुस्त होऊ शकतं, अन्यथा ते दुरुस्त होणं कठीण असतं. तर अशा व्यक्तीचे चित्र, काल्पनिक चित्र निर्माण केलं की त्याच्या मनात काय सुरू आहे, कोणता गोंधळ आहे, म्हणजे सगळं छिन्न भिन्न ती होऊन जाते. अर्थात ही अवस्था फार शेवटली अवस्था, त्याला सिझोफ्रेनिया म्हणतात. छिन्न मानस अशा अवस्थेचं ते लक्षण आहे. आता ही मीमांसा शोधली आहे अभ्यासकांनी. त्यात एक मोठं नाव आहे पेयर झाने. याचं असं म्हणणं आहे या विकृतीची लक्षणं शारीरिक द्वेषमूलक नसतात, शरीरातील दोष काही नसतो. काही काही लक्षणे सूचन क्षमते म्हणजे चुकीच्या सूचना आपण स्वीकारल्यामुळे, सूचनेला आता सूचनवशता किंवा सूचना ही जी संकल्पना आहे ती इंग्लिशमध्ये थोडं लवकर समजेल आपल्याला. तर त्याला आपण सजेशन म्हणतो, ऑटो सजेशन, सेल्फ सजेशन. दुसऱ्यांनी काहीतरी सूचना केल्या आणि त्याचा आपण स्वीकार केला तर त्याला दुसऱ्यांनी केलेलं सजेशन, पण स्वतःच आपण काही गोष्टी स्वीकारतो आणि मग त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. त्याला स्वयंसूचना किंवा ऑटो सजेशन असं म्हणतात. तर त्यात बॅबिन्स्की यांनी सांगितलं की ह्या सूचना आपण स्वीकारल्यामुळे अशा प्रकारचे तात्पुरते दोष निर्माण होतात. पण पेयर झाने हा अतिशय मोठा मनोविकृती तज्ञ होऊन गेला. याच्या मते ही विकृती म्हणजे मानसिक अवसन्नतेचा एक प्रकार. अवसान म्हणजे अवसाद म्हणजे नैराश्य. तर ते मानसिक नैराश्य जे येतं त्यामुळे ते असं अशा काही लक्षणे दिसतात. त्याची उपपत्ती म्हणजे सिद्धांत ते असं आहे की काही व्यक्तींमध्ये अनुवंशिक कारणांमुळे मानसिक शक्तीची कमतरता असते. म्हणजे अनुवंशिकच आपल्या जीन्समध्येच काही दोष असतात, त्यामुळे मानसिक तो दुर्बल असतो. त्या कारणामुळे अशा प्रकारच्या विकृती येतात. त्यातच मनोभावात्मक स्वतःहून निर्माण केलेल्या भावना, आघातांची किंवा ताणांची भर पडल्यामुळे आणि किती आघात झाले तर त्याचाही परिणाम होतो. अशा व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे संश्लेषण व्हावे तसे होत नसते. म्हणजे त्याचं एक विश्लेषण, संश्लेषण, चर्चा किंवा चिकित्सा जी व्हायला पाहिजे ती होत नाही. म्हणून त्याची प्रतिक्रिया किंवा त्याची परिणाम म्हणून अशा तऱ्हेच्या विकृती आपल्यावर येतात.
अशा स्थितीत जर तीव्र मानसिक आघात करणाऱ्या अथवा मनशक्तीचा अतोनात व्यय करणाऱ्या घटना घडल्या, म्हणजे अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडतात, त्याचाही आघात होतो, तर त्या घटना जाणीवेच्या प्रवाहात सामावून घेतल्या जाण्याऐवजी, म्हणजे जाणीवेच्या प्रवाहात म्हणजे त्याचा निचरा जर झाला तर ठीक आहे, नाही झाला तर आत त्या दडपले जातात, संपूर्ण किंवा अंशतः विलग म्हणजे वियुक्त राहतात, वेगळ्या राहतात. या वियोजन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अंतरंगात जणू एक निराळी संघटना बनते, म्हणजे आपली व्यक्ती स्वतंत्र आपलं स्थान आपल्या मनामध्ये तयार करते व व्यक्ती मनात कार्यात्मक एकात्मता येते, म्हणजे मन आणि शरीर यांच्यामध्ये जे समन्वय आहे तो राहत नाही. व्यक्तिमत्वाचा असा विलग राहिलेला भाग स्वतंत्ररित्या कार्य करू लागतो, तो स्वतंत्र काम करतो. प्रसंग विशेषी या विकृती या लक्षणाच्या रूपाने डोकावतो, म्हणजे त्याला व्यक्त करायला संधी न मिळाल्यामुळे ते त्याची प्रतिक्रिया तशी होते. आता याविषयी जास्त संशोधन, चिंतन, मनन, अभ्यास जो केलाय त्यांनी सिगमंड फ्राईड यांनी केलाय. तर सिगमंड फ्राईडनी या विजनाचं आणखी कारण सांगितलं, परंतु हे विजन का घडून येते झाले याच्या उपपत्ती याचे उत्तर नाही. सिगमंड फ्राईडनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याची उपपत्ती अशी, व्यक्तीच्या अप्रशस्त प्रेरणा व वासना, म्हणजे ज्या प्रशस्त नाही, लोकांना मान्यता दिलेली नाही, समाज मान्यता त्याला नाही आहे, अशा प्रकारच्या प्रेरणा व वासना तिच्या भावजीवनात दुःखदायक व लज्जास्पद खळबळ उत्पन्न केलेल्या प्रसंगाच्या स्मृती इत्यादीचा व्यक्तीच्या अहमशी संघर्ष होतो. अहम म्हणजे त्याचं स्वतःचं अस्तित्व आणि ह्या भावना याचा संघर्ष होतो. अहमकडून अर्धवट दडपल्या गेलेल्या आणि निराळी संघटना करून राहिलेल्या प्रेरणा, वासना व स्मृती नानाविध लक्षणांची रूपे घेतात, त्याची इतर लक्षणात रूपांतर होतं आणि बोध मनात डुकावं लागतात. म्हणजे बोधमन आणि अबोधमन अशा दोन संकल्पना सिगमंड फ्राईडनी मांडल्या. पुढे अर्धबोध ही एक कन्सेप्ट नंतरच्या काळात आली. नंतर मग कार्ल युंगनी सामूहिक अबोध ही कन्सेप्ट मांडली. आपण जेव्हा आदिबंध या संकल्पनेवर चर्चा करू केव्हा तरी, तेव्हा या संकल्पनांची माहिती घेऊया. तर अशा तऱ्हेच्या बोधमनात त्या आल्या की मग त्याचं रूपांतरण होतं, म्हणजे व्यक्त होतात. या दृष्टीने पाहता ही विकृती लक्षणे प्रयोजन गर्भ, त्यात काहीतरी प्रयोजन असतो आणि अर्थपूर्ण, म्हणजे उद्देश पूर्ण ते होतं. संताप, चीड वगैरे, रडणे, ओरडणे अशा तऱ्हेच्या ज्या प्रतिक्षिप्त क्रिया आपण त्याला म्हणू शकू, अशा ज्या प्रतिक्रिया आपल्या मनाच्या आणि शरीराच्या होतात, तर त्या दडपल्या गेलेल्या भावना त्याच्या मुळाशी कारणीभूत असतात, असं सिगमंड फ्राईडचं म्हणणं आहे. उन्माद विकृतीच्या कोणत्या लक्षणांचा अवलंब व्यक्तीकडून होईल हे दोन गोष्टी अवलंबून असतं. म्हणजे ती विकृती ज्याच्या मनात शिरली आहे, निर्माण झाली आहे, त्यात कोणकोणती लक्षणं असतात. एक पहिलं महत्वाचं कारण आहे व्यक्तीचा स्वतःचा पूर्वानुभव, त्याला आलेले पूर्वीचे अनुभव आणि इतरांचे त्या नजरेत पडलेले वर्तन. इतरांचं जे वर्तन आहे त्याचा जो परिणाम होतो व्यक्तीवर, त्यामुळे ह्या विकृतीची लक्षणं दिसायला लागतात. स्वतःला हवे असणारे कौतुक व सहानुभूती मिळवायला अथवा नको असलेले भावनाक्षोभक प्रसंग टाळायला अमुक अमुक प्रकारची शारीरिक तक्रार अथवा अमुक प्रकारची उपयोगी अवस्था उपयोगी पडेल हे तिने लहानपणाच्या अनुभवावरून, स्वानुभवावरून तसेच इतरांचे वर्तन म्हणून हेरलेले असते. मग स्वयंसूचनेद्वारा ती लक्षणे त्या व्यक्ती दृग्गोचर होऊ लागतात. हे पारिभाषिक शब्द असल्यामुळे थोडंसं समजायला कठीण होईल, पण आपण पुन्हा पुन्हा वाचलं तर लक्षात येईल की लहानपणीच आपण जे अनुभव घेतले असतात त्यातून आपण स्वतःला सुरक्षित करण्याकरता काहीतरी निर्णय सुद्धा घेतले असतात, एक आपले उपाय आपण शोधले असतात आणि त्यामुळे मग केव्हा तरी या विकृतीला वर येण्याला संधी मिळते, त्यावर उपाय सुद्धा आहेत, त्याला चिकित्सा म्हटलंय. ही विकृती दूर होऊ शकते. रुग्णाचा मंत्रतंत्रादीवर विश्वास असला तर त्याच्या सूचनवष्टीचा फायदा घेऊन मंत्रतंत्रादींचा उपयोग करता येतो. म्हणजे मंत्राला एखादे माणूस मानत असेल तर मग मंत्राचा उपयोग करून त्या व्यक्तीला दुरुस्त करता येतं, कारण ही संस्कृती बंधित अंधश्रद्धेवर आधारित विकृती आहे. काहीतरी औषध देणे व दिल्यासारखे करणे, तसेच वेळ प्रसंगी शस्त्रक्रियेचे नाटक करणे, म्हणजे अप्रत्यक्ष सूचन तंत्र वापरणे हेही उपयोगी पडू शकते. म्हणजे औषध न देता प्रत्यक्षात औषध दिल्याचं भासवणे, म्हणजे त्याला सूचना मिळते, तशा तऱ्हेने कुणीतरी आपलं बरं करते, आपली विकृती बरं करते हे त्याला वाटतं आणि तो मग ती स्वीकारतो. प्रत्यक्ष सूचनांचाही वापरतो. बरेचदा प्रत्यक्ष सूचना देता येतात. मनोविकृती तज्ज्ञ अशा तऱ्हेने रुग्णांशी गप्पा करून, चर्चा करून त्याच्या मनातला जो राग असेल, संताप असेल किंवा आणखी काही दडपलेल्या भावना असतील त्या बाहेर काढतात. किंवा मग संमोहनासारख्या उपायाने सुद्धा काही सूचना देता येतात. संमोहनपूर्वक सूचनांचा उपयोग होतो आणि तथापि केवळ सूचनोपचार हा चिरपरिणामी ठरत नाही. म्हणजे ही सूचना तात्पुरती असते, त्याचा तात्पुरता फायदा होतो, कारण जोर स्वतःच्या विकृतीचे अबोध मनात असलेले मूळ रुग्णाच्या बोधमनात आणले जात नाही, तोवर त्याची विकृती या नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी लक्षणाच्या रूपाने शिल्लकच राहते. म्हणजे अशा तऱ्हेने या विकृती केव्हाही उचल काढू शकतात.
काहींच्या मते इतर कोणत्याही उपायांनी न सुधारणाऱ्या रुग्णांच्या बाबतीतच सूचनतंत्र वापरावे. एरवी नेहमी काही सजेशन हे वापरता येत नाही, एरवी वापरू नये, कारण हे रुग्ण आधीच सूचनक्षम असतात व सूचनतंत्राने ते अधिकच सूचनक्षम होण्याचा संभव असतो. म्हणजे चुकीच्या सूचना ते ग्रहण करू शकतात आणि आपल्याला नकोशा सूचना सुद्धा त्या ग्रहण केल्याने आणखी काही विकृती निर्माण होऊ शकते. पण त्यावर औषध हाच उपाय आहे. पण चिकित्सेचा उत्तम मार्ग सांगितलाय पुढे. रोग्याच्या मनातील त्याची त्यालाच जाणीव नसलेली काढून देणे. त्याच्या मनात काय आहे त्याला माहित नसतं, पण ते हिप्नॉसिस किंवा संमोहनाच्या माध्यमातून ते काढता येतं. हा चिकित्सेचा उत्तम मार्ग. एकदा मनातून निघून गेलं किंवा कोणत्या औषधाची गरज पडत नाही. त्यासाठी त्याला संमोहित करून हिप्नो अनालिसिस किंवा औषध देऊन नार्को अनालिसिस अथवा जागृत अवस्थेत मुक्तपणे बोलाव्यास लावून त्याला सायको अनालिसिस म्हणतात. आणि त्याबरोबरच त्याच्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावून विश्लेषण करता येतं. यापैकी शेवटचा मार्ग श्रेयस्कर ठरतो, कारण शेवटी औषधं घ्यावीच लागतात. कारण त्यायोगे रुग्णाचे मनोविरेचन होते, म्हणजे मनात त्या ज्या भावना आहेत त्याचं विरेचन होते व शिवाय स्वतःच्या विकृतीच्या मुळाशी असलेले संघर्ष प्रसंग रुग्णाला समजू लागतात. त्याला स्वतःला त्याची जाणीव होते, त्या विकृती निघून जातात. आपल्याला जर कळलं की आपल्यामध्ये अशा प्रकारची विकृती निर्माण होत आहे ही जाणीव झाली की त्या विकृती स्वतःच निघून जातात किंवा आपण त्यासाठी प्रयत्न करतो, कळत किंवा न कळत. मात्र मनोविश्लेषण बरोबर रुग्णाच्या ठिकाणी मानसिक परिपक्वता आणणे, त्याची स्वतःकडे इतरांकडे पाहण्याची दृष्टी सुधारणे, त्याच्या सवयीत व अभिवृत्तीत बदल घडून आणणे हे आवश्यक असते. म्हणजे आपल्याला पूरक म्हणून मनोविश्लेषण, त्याला सूचना देणे वगैरे हे करावं लागतं, पण औषधं शेवटी जास्त प्रभावी ठरतात. याशिवाय रुग्णाशी संबंधित असलेल्या व्यक्तीतही बदल घडून आणणे पुष्कळदा आवश्यक असते. म्हणजे इतर ज्या व्यक्तीमुळे ती विकृती निर्माण झाली तिच्यामध्ये बदल झाला तर मग हा मानसिक आजार तसाच निघून जातो. मराठी विश्वकोशातल्या ववी अकोलकर यांच्या या टिपणाच्या आधारे की तेच टिपणा आपण या ठिकाणी वापरलं. आयुर्वेदामध्ये सुद्धा याबद्दलचे काही चिकित्सा सांगितली आहे. ज्या विकारात मन, बुद्धी, संज्ञा, ज्ञान, स्मृती, भक्ती, शील, चेष्टा, आहार यांच्यात विकृती दिसते त्याला उन्माद असं म्हणतात. आयुर्वेदातली ही व्याख्या. यातील एका प्रकाराला मराठीत वेड लागणे म्हणतात. आपण वेड लागणे सरसकट शब्द वापरतो, पण तो चुकीचा आहे. वेड हे म्हणजे शेवटली आपली काय म्हणतात शेवटला टप्पा आहे. वातच उन्माद, म्हणजे ज्यात वात निर्माण होतो शरीरामध्ये, त्यात उन्मादनाशक द्रव्यांनी सिद्ध केलेले तूप पिण्यात द्यावे. म्हणजे अशा उन्माद ज्यामुळे निर्माण होतो त्याला कारणीभूत जे काही घटक आहेत त्या घटकांना नाहीसं करायचं असेल तर तशा प्रकारचे द्रव्य आयुर्वेदात सांगितले ते तुपात आपण दिलं तर ते ती विकृती नाहीशी होते. कफपित्तात्मक उन्मादावर ओकारी करून विरेचन द्यावे. विरेचन हे पंचकर्मामध्ये एक कर्म आहे आणि त्यातून मग जर कफ निघून गेला तर मग काही कफ आणि पित्त निघून गेले तर मग या विकृती होत नाही. आणखी एक पंचकर्मात बस्ती हा एक शब्द आहे, एक क्रिया आहे. बस्ती आणि डोक्यातून दोष काढणारे विरेचन. नस्य म्हणजे डोक्यातून जे काही असेल ते आपण टॉक्सिक म्हणतो, आपण म्हणजे विषद्रव्य ते काढून टाकणे. तर हे काढलं तरीही, आणि तीव्र अंजन म्हणजे डोळ्यात असं अंजन टाकावं, जे काजळ टाकावं ज्यांनी अशा तीव्र अशा संवेदना होतील आणि त्यांनी सुद्धा विरेचन होतं. आणि विरेचन झालं की या विकृती नाहीशा होतात. रोग्याला नेहमी आनंद वाटेल अशा गोष्टी कराव्या. म्हणजे आपण धीर द्यावा, चांगलं सकारात्मक बोलावं, वातावरण तसं अनुकूल तयार करावं. त्याला जरुरीप्रमाणे भीती दाखवावी, जिथे आवश्यक असेल तेवढी भीती हरकत नाही दाखवायला. रागवावे, मारावे, त्रास द्यावा, पण अंगाला अभ्यंग लावावे, उठणे लावावे, म्हणजे सुगंधी वातावरण तयार. औषधी लेप व धुरी यांचा उपयोग करावा. हे आयुर्वेदात म्हटलंय. औषधी तूप द्यावी. ब्राह्मयादी घृत म्हणजे तूप. आता ते घृत एक विशिष्ट प्रकारे संस्कार करून तयार केले, त्याला ब्राह्मयादी म्हटलंय. त्रिफला घृताचा आणखी एक प्रकार त्रिफला हा जो 3 प्रकारची फळं जी विरेचनासाठी आवश्यक असतात ते देणे. जटामास्यादी घृत हा एक घृताचा म्हणजे तुपाचा प्रकार. ही अवस्था परत जशी अवस्था असेल तशा प्रकारची ही तुप दिली तर ह्या मनोविकृती नाहीशा होऊ शकतात असं आयुर्वेदात सांगितलंय. मोहरीच्या तेलाचे व चूर्णाचे अभ्यंग नस्य करावे आणि हिंगयुक्त तीक्ष्ण धुरी द्यावी. कोल्हा, घुबड, जळवा, बैल वा बोकड यांचे मूत्र, पित्त, शेण, नख, केस, कातडी यांचा उपयोग धुरी, अंजन, अभ्यंग, लेप, सिंचन यात योग्यतेप्रमाणे करावे. या द्रव्यांची विडी ओढावी. पित्त उन्मादामध्ये तिक्तक म्हणजे तिखट, जीवनीय मिश्रक ही घृते द्यावी. थंड, मधुर व हलके असे अन्नपान द्यावे. शिरेतून रक्त काढावे. भूतांचा संपर्क असेल तर भूत चिकित्सा करावी. म्हणजे शेवटी आयुर्वेदाने अंधश्रद्धेकडे आपल्याला वळवलेलं आहे. हे केवळ वाचून आपण काही उपाय करू नये. आयुर्वेदिक जे औषधं आहेत त्याचा वापर करायचा असेल तर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावं. आणि बरेच तज्ज्ञ हे
आयुर्वेदातल्या ह्या ज्या संकल्पना ह्या मांडणार असल्यामुळे भूत जाण्यापेक्षा ते वाढू शकतं, कारण भूत चिकित्सा किंवा भूतोन्माद आयुर्वेदामध्ये एक विकार आहे. आता त्याला भूत नाव का आलाय आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलाय. यापुढे आपण त्यावर आणखी विश्लेषण करणार आहोत. आता भूत कुठे राहतं तर त्याच्याबद्दल जी काही समजुती आहे त्या या ठिकाणी आल्या. भूत झालेले काही अतृप्त आत्मे म्हणजे ज्यांच्या इच्छा अपूर्ण आहेत आणि त्यांचा मृत्यू आला तर ते भूत होतात अशी एक संकल्पना जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. पण ते सगळेच काही आत्मे वाईट नसतात, ते सज्जन असतात. तर काही वाईट बहुतेक भूतांना भांग, दारू, बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुले, लाह्या वगैरे देऊन संतुष्ट ठेवता येते. स्त्री भूते वेताचे फटके मारल्यावर लगेच वट्टे होतात. पुन्हा स्त्री आणि पुरुष हा भेद म्हणजे पुरुषांना खाऊ घालायचं, स्त्रियांना मारायचं असा भेदभाव सुद्धा या भूतविषयक संकल्पनेमध्ये आहे. स्त्री भूते प्रामुख्याने दागिन्याने मडलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या, बाहेर बसलेल्या तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात. म्हणजे भूतांना झपाटण्यामागची कारण सुद्धा अशा आपल्या लोकसंस्कृतीमधून आलेली आहे. आता ही भूतं राहतात कुठे? या भूतांच्या निवासाच्या जागा या त्यांच्या जातीप्रमाणे म्हणजे त्या कोणत्या जातीची भूत आहे त्यावर. आता पुन्हा जातीभेद भूतामध्ये आणखी केलेला आहे. तिकाट म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात, आपापली स्मशाने, त्यांची स्मशान जातीची सुद्धा वेगळी स्मशान असतात, जाळण्यासाठी वेगळी आणि गाडण्यासाठी वेगळी. पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरे, जुने वृक्ष, देवराया, बुरुज, जंगले, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावाच्या वेशी, नदीचे किंवा डोंगरवाटेचे घाट ही भूताची ठिकाणं सांगितली आहे आपल्या लोकसंस्कृतीमध्ये. अशा समजूत आहेत, तसं काही नसतं मुळात. मुंजे समंदे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडावर वास करतात. अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड सुगंध देणाऱ्या झाडावर वास करतात असं समजलं जातं. ही समजूत आहे, पण याला तसा काही अर्थ नाही. भूतांना स्वच्छतेची भीती वाटते, तर जिथे स्वच्छता असते ते साधारणतः भूताची भीती कमी असते. आता हे सांगण्यामागे उद्देश स्वच्छतेचं महत्व वाढवणे हेही असू शकतं. आणि आपण जी आता भूताची माहिती पाहिली त्यापेक्षा जास्त भूतं आपल्याला आढळतात ती कोकणामध्ये. मग कोकणी विश्वकोश जो गोवा विश्वविद्यालयाने तयार केला आहे त्याच्यामध्ये भूतांची माहिती कोकणी भाषेत आली आहे. आपण मागच्या भागात थोडा ओझरता का होईना परामर्श या विश्वकोशाचा घेतला होता आणि हे कोकणीमध्ये लिहिलं आहे. कोकणी माणसांना सहज समजेल, आपल्याला काही समजायला त्रास नाही, पण ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांनी या आधारित करावा म्हणून या ठिकाणी तो संदर्भ फक्त दिलाय. कोकणात सगळ्यात जास्त भूतांच्या प्रकाराची इतर ठिकाणी आपल्याला आढळत नाही. त्याची कारणं हा आणखी स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अवगत नावाचं भूत कोकणामध्ये विधवा स्त्रीचं भूत मानलं जातं. ते आवळा किंवा नाग चाफ्यावर असतं, झाडांवर बसतं. अलवंत बाळंत होताना मृत्यू आला स्त्रीचं अलवंत नावाचं भूत होतं. आसरा नावाच्या भूताचा उल्लेख केलाय. मी ते हा भाग मोकळा हेड सोडला की आसरा या विषयावर आपण स्वतंत्रपणे एक व्याख्यान देणार आहोत. आसरा ह्या ज्या आहे त्या 60 आसरा आहेत आणि त्या नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या काठावर त्यांची पूजनीय स्थानं असतात आणि त्या पूजल्या जातात. त्यांना या ठिकाणी भूत म्हटलंय. कोकणाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी ज्या ज्या लोकांना ज्या ज्या अशा शक्तींना भूत म्हटलं त्या त्या शक्तींच्या उपासना भारतामध्ये सर्वत्र होतात. त्या परंपरा अजूनही आहेत. त्यांना इथे हिंग का लेखलं त्याची कारणं सुद्धा शोधणं हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे. काही भूतांची नावं आपण ऐकली नसतील. कालकायक नावाचं एक भूत कोकणात आहे. ही भूतं भैरवाच्या अंकित असल्याने ती जास्त त्रास देत नाही. म्हणजे भैरव हा पार्वती किंवा शिवांचा रक्षक मानला जातो. तो एक क्षेत्रपाल आहे. क्षेत्रपालावर सुद्धा स्वतंत्रपणे एक व्याख्यान मी देणार आहे. त्या भैरवावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करू. या ठिकाणी आपण फक्त भूत ही संकल्पना कशी जनमानसात रुजलेली आहे, त्याचा संस्कृती संबंध काय आणि धर्माशी काय संबंध आहे हे चिंतन करणे हा व्याख्यानाचा उद्देश आहे. तर हा सुद्धा शब्द आपण ऐकला नसेल, नवीनच आहे हा. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस 12 वर्षे आनंदी आरोग्यदायी जीवन जगतो, त्यानंतर त्याचा नाश होतो. म्हणजे 12 वर्ष तो चांगला जगू शकतो, पुढे मात्र त्याला मृत्यू येतो. गानगुड नावाचा एक भूत आहे. आता हे सगळ्या भूतांची डिटेल माहिती मी आधी देत नाही, कारण कोकणातली भूता हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो म्हणून ते मी टाळलाय. कारण पुढे आपण आणखी काही महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अरे गंमत अशी की ज्या भूतांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांची त्या आडनावाची माणसं आपल्याला बहुजन समाजात आढळतात. गिर्हा हा एक भूत आहे. हा इतर ठिकाणी आहे, कोकणात आहे, प्रभावितच आहे, इतर ठिकाणी सापडतो. म्हणजे त्याच्याबद्दलच्या संकल्पना सापडतात. ते पाण्याच्या ठिकाणी राहतं आणि माणसाला पाण्यात ओढून देऊन त्याचे नाना प्रकार चेष्टा करते. काय गिर्रा लागला काय मागे हा वाक्प्रचार त्याच्यामुळे आला. पण गिर्हे आडनावाचे लोक सुद्धा आहेत. म्हणजे आपण ज्या ज्या भूतांची नावं पाहत आहोत त्या आडनावाची लोक आपल्या अवतीभोवती आहेत. म्हणजे
विशिष्ट व्यक्तींना हीन ठरवण्याकरता, त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्याकरता अशा प्रकारच्या भूताची संकल्पना त्याच्या नावाशी जोडली गेली आहे. खवीस हे सुद्धा एक आडनाव आहे. हे भूताचा एक प्रकार आहे. खवीस हे भूत 2-3 प्रकारचे आहे. खवीस शिवी सुद्धा आपल्याकडे काय खविसाचा का मागे लागला सहजपणे आपण म्हणतो, ते महार मातंगांचं असतं. तसे ॲबिसियन लोकांचे, म्हणजे जे हबशी लोक आहे, मुस्लिम लोक, हबशी किंवा सिद्धी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भूते पण 14-15 शतकापासून कोकणात दिसायला लागली. म्हणजे ही भूतं आधी नव्हती, पण हे दिसायला लागली. याचा अर्थ त्यांच्याबद्दलचा तिरस्कार जो जनमानसात होता त्याला वाट करून देण्याकरता हे नाव त्याला देण्यात आलं. आता भूतांचे प्रकार जे आपण पाहिले तर लक्षात येईल की तशी मराठी आडनाव सुद्धा आहे. चकवा हा भूताचा प्रकार एक मानला गेलाय. तो कुठे असतो? अनेक गावाच्या सीमेवर राहतो आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्याला मनघाऱ्या म्हणतात. आता हा शब्द कोकणातच आहे, इतर ठिकाणी नाही, पण चकवा शब्द इतर ठिकाणी आहे. चिंद हे घाटावरचं, म्हणजे कोकणाच्या नंतरचा वर येणारा भाग आहे. पुणे वगैरे, मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर या घाटावरच्या भूतांना महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याने अन्न खातं. म्हणजे तो भूत महिलेच्या पोटी जन्म घेतं आणि ती जे खाते ते सगळं खातं, म्हणजे तिला ते मिळत नाही. आपण म्हणतो अंगी लागत नाही. तर त्या मागचं कारण हे चिंद नावाचं भूत आहे असं कोकणी लोक मानतात किंवा इतर ठिकाणचे लोक मानतात. आता चैतन्य नक्कीच चांगलं नाव आहे. स्त्रियांना कामुक करून भटकावत ठेवणारा भूत. छेडा किंवा चेडा किंवा चेडे आडनावाचे लोक आपल्याला दिसतात. छेडा आडनावाचे लोक गुजराती लोकांमध्ये आढळतात. तर त्या आडनावाच्या संबंधित हा जो शब्द आहे, भूत आहे, ते कुणाचा अविवाहित महाराचं भूत, म्हणजे महार विशिष्ट जातीसाठी हे भूत राखून ठेवलेलं आहे. एक भूताचे आरक्षण या ठिकाणी आपल्या संस्कृतीने केलं आहे. छेडा मुख्यत्वे वेशीवर राहते. शूद्रांची अर्थात महारा मातंगाची भूते वर्षात एकदा नारळ, केळी, साखर, कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नाही. त्या जातींना जे जे आवडतं ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न लोक करतात आणि मग आपल्याला समाधान वाटतं, चला आता हे भूत आपल्या मागे लागत नाही. कधी कधी ही भूते होळीवर डोंगरात किंवा जंगलात वाहत असतात. अशी एक संकल्पना कोकणात आहे. आता झोड नावाची एक भूत आहे आणि झोड नावाच्या आडनावाचे लोक तुम्हाला आपल्या अवतीभोवती सापडतात. म्हणजे त्या विशिष्ट प्रकारच्या लोकांबद्दल तिरस्कार निर्माण करण्याकरता त्या भूताची संकल्पना कोणतरी गावातल्या माणसांनी केली आणि ती रूढ झाली. त्यावर कथा सुद्धा आहे. झोटिंग नावाचं एक भूत आहे. झोटिंग आडनावाचे लोक सुद्धा आहेत, सगळ्या जातीमध्ये आहे. आता एक जखीण नावाचं भूत या ठिकाणी सांगितलंय. अळवत जी आहे, बाळणपण अथवा सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झाली तर ती जखीण होते. ती भूत झाली तर जखीण होते. ही स्मशानात राहते. हिला अवगत असे म्हणतात. मी कोकणात ज्याला अवगत किंवा अळवत म्हटलंय ती जखीण आहे असं या ठिकाणी सांगतात. पण जखीण ही एक मातृदेवता आहे आणि जख्ख हा जो शब्द आपण ऐकलाय तो यक्ष या शब्दापासून आलेला आहे. यक्ष या संस्कृत शब्दाचा उच्चार आहे जख्ख. जख्खचा अर्थ तो ज्ञानवान आणि जखीण असेल ती ज्ञानवान स्त्री. तिला डाकिण असे म्हणतात आणि हिंदीमध्ये डायन हा एक शब्द आहे. डायिनी किंवा डाकिनी नावाची एक देवता बौद्ध धर्मामध्ये, नेपाळमध्ये प्रामुख्याने आहे. मग तिबेटमध्ये तिचं अस्तित्व आपल्याला आढळते. आपण डाकिणीवर सुद्धा स्वतंत्रपणे एक भाषण घेणार आहोत, तेव्हा त्यावर चर्चा करूया. म्हणजे काही लोकांसाठी ती दैवत आहेत, काही लोकांसाठी ती मात्र भूत आहेत. म्हणजे एकाचं देव दुसऱ्याचं भूत ठरू शकते, दुसऱ्याचं भूत एखाद्याचा देव ठरू शकते, एखाद्याची श्रद्धा दुसऱ्याची अंधश्रद्धा ठरू शकते, एखाद्याचा धर्म दुसऱ्याचा जादूटोणा ठरू शकतो. म्हणजे हा दृष्टिकोनाचा फरक आहे. लावसट हे एक आणखी कोकणातल्या अवगत सारखं ते विधवा स्त्रीचं भूत आहे. ते आवळा किंवा नागत्यापर्यंत आपण यापूर्वी पाहिलाय. झोटिंग हे कोणाचं भूत आहे? तर कोळी किंवा मुसलमान, त्यांच्या भूतांना झोटिंग म्हणतात. पण हे झोटिंग आडनाव आपल्याला मराठ्यांमध्ये किंवा इतर जातीमध्ये आढळते. खवीस आडनाव हे सुद्धा आढळते. झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे हे हिंदू देवऋषांच्या आवाक्यात नसते. म्हणजे हिंदू जो मांत्रिक आहे त्याला देवऋषी म्हणतात. आता देवऋषी एक समाज आहे, एका ब्राह्मणांमधल्या एका जातीचंही नाव आहे, देवऋख हे त्याला म्हणतात. तर ते लोक मुसलमानाचं भूत नाहीसं करू शकत नाही. म्हणजे पहा, या जाती आणि धर्मामध्ये विभागलेले भूत हे आपल्या मनोनिर्मितीमुळे निर्माण झाली आहे. तलखाम नावाचा भूत आहे. अविवाहित स्त्री शूद्र पुरुष मेल्यावर भूत झाला तर त्या भूताला तलखाम म्हणतात. आणखी राणगा नावाचं भूत आहे आपल्याकडे, म्हणजे आमच्याकडे वराडामध्ये रणगा म्हणतात त्याला. तर विधुर, म्हणजे ज्याचं लग्न झालं आणि तो मरण पावला, नाही लग्न झालं पण बायको मरण पावली, मग तो एकटा आहे, त्याला विधुर म्हणतात. तर त्याला रणग्या वगैरे हा शिवाय देतात लोक आपल्याकडे.
दाव नावाचं एक भूत आहे, कुणब्याचं भूत. म्हणजे कुणबी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत, भारतभरच आहेत. पण कोकणातल्या कुणब्यांना तिथले बाकी लोक जे प्रामुख्याने मराठा समजणारे लोक हिंग लेखतात आणि त्यातून हे भूत निर्माण झालं असावं. ते एकाकी भटकतं असं मानलं जातं. पीस नावाचं एक भूत आहे, एक मनघाल्याचा उल्लेख आलेला आहे यापूर्वी. आता ह्या सगळ्या भूतांचा जो राजा म्हणता येईल तो वेताळ असतो. पण कोकणामध्ये वेताळी आहे तसे देवचार नावाचं एक भूत आहे. ते भूत कसं तयार झालं त्याची एक गोष्ट सांगितली आहे. गोष्ट म्हणजे माहिती सांगितली आहे. लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो, म्हणजे शूद्रांचं हे भूत आहे, तो देवचार होतो. आता देवता शब्द खूपच छान आहे. जिकडे तिकडे फिरणारा, कुठेही फिरणारा. चार हा शब्द संस्कृतमधून हा शब्द आला असावा. देवचारभूत गावकुसाबाहेर चारी दिशेला राहतं. म्हणजे ते गावाचं रक्षण करणे हे त्याचं काम आहे. म्हणजे गावात राखणदार करणारे लोक पूर्वी जे शूद्र जातीतले लोक होते तेच राखणदार होते. आणि मग त्यातला कोणी मरण पावला तर त्याची पूजा केली जात असावी. आणि त्याच्या मूर्ती सुद्धा आज कोकणात पाहायला मिळतात आपल्याला. देवतारा गावाचा राखणदार जो ठराविक वाटेने गावाला फेरी मारतो, त्याची विशिष्ट दिशा आहे की तो कुठे कुठे फिरतो. आणि त्याच्या वाटेत कुणी आला तर तो 2 वेळी त्याला सांगतो या वाटेने जाऊ नको. म्हणजे तो भेटतो, बोलतो, अशी एक कन्सेप्ट आहे. आणि तिसऱ्या वेळी तो त्रास देतो. त्याच्या वाटेला कोणी घाण करता कामा नये. त्याला स्वच्छता खूप आवडते. तो ज्या वाटेने जाईल त्या वाटेवर कोणी घाण करता कामा नये. या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या 18 तारखेला 18 आणि 19 या 2 दिवस गोव्याला गोवा सरकार, तिथलं संस्कृती मंत्रालय, आणखी मायथॉलॉजी रिसर्च सेंटर, अशा 2-3 संस्थांच्या मदतीने आणि साहित्य अकादमी, तिसरी संस्था साहित्य अकादमी यांच्या वतीने एक क्षेत्रपाल विषयक चर्चासत्र झालं होतं. मी त्याला गेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा ह्या 3 राज्यांचं चर्चासत्र ते होतं. तर त्या ठिकाणी गोवा विद्यापीठ त्यात सहभागी होता, आता आठवलं मला. तर त्या ठिकाणी खेडकर नावाचे म्हातारे गृहस्थ आले होते. वयस्कर होते, 70-75च्या वर त्यांचं वय होतं, 80च्या आसपास असेल. धष्टपुष्ट होते. पण ते देवचारावर, म्हणजे त्यांचं काही भाषण वगैरे नव्हतं, पण ते ऐकायला आले होते. पण कुठेतरी त्यांना आग्रह केला लोकांनी, कारण ते देवचाराचा अभ्यासक मानले जातात गोव्यामध्ये. तर ते वर्णन करायला लागले. मग त्यांना देवचार कसा दिसला, तो किती मोठ्या आकाराचा होता, मग त्यांनी काय काय सूचना केल्या. आणि देवचाराबद्दल असं म्हणतात की तो दिसल्यावर परत जाताना समजा आता मागे पाहू नये, नाहीतर तो पुन्हा तुमच्या मागे येतो, अशा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ह्या कन्सेप्ट जिवंत आहेत अजूनही, लोक मानतात. आणि वयस्कर शिक्षण घेतलेले लोक सुद्धा मानतात असं दिसतं. गावाचं रक्षण करणं हे त्याचं मुख्य काम आहे. म्हणून तो तुम्हाला सल्ला देतो, मदत करतो. तो मदतनीस सुद्धा. त्याच्या मूर्ती बऱ्याच ठिकाणी आहे, चांगल्या मूर्त्या. आपण जी मूर्ती पाहतोय ती मूर्ती चांगली घडवलेली आहे, दगडामध्ये, ग्रेनाईटमध्ये. त्याच्या मागे सुद्धा ग्रेनाईट लावला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळाली आहे गावामध्ये. तो रखवालदार तत्व म्हणून त्याच्याकडे पाहतात. आणि कोकणामध्ये खूप ठिकाणी याच्या मूर्ती आहेत. सगळ्यात चांगल्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात त्या गोव्यामध्ये. काही जणांचं असं म्हणणं आहे की देवचार हा वेगवेगळ्या रूपात दिसतो. जर तुम्ही चुकीच्या वेळी कुठे असाल तर तो तुम्हाला घाबरवू शकतो. म्हणजे तुम्ही चुकीच्या वेळेचे त्याला बंधन आहे. काहींना हा देवचार काठी आणि खांद्यावर घोंगडी अशा रूपात दिसतो. विशेषतः काठी आणि घोंगडी हे धनगरांचं वैशिष्ट्य आहे. धनगर हे जसे मेंढपाळ आहे, पशुपाल आहे, तसे ते गावाचे रक्षण करतात. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की ज्या अशा लोकांनी गावाचं रक्षण केलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या शिळा निर्माण केल्या त्याला विरगळ असं आपण म्हणतो. विरक्कल हा शब्द असा कोकणी आहे. कल म्हणजे शिळा. नागशिळा जशा, तर नागशिळाला नागक्कल म्हणतात. तर वीर लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या शिळा, त्यांच्या मूर्ती, यांना विरगळ असं म्हणतात. विरगळ हा आणखी स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय, आणि त्यावर मला वाटते व्याख्यान झाला आहे या मालिकेत. त्यावर मी जास्त आता काही बोलणार नाही. तर हा सर्वसामान्य माणसाचा उंचीचा वाटणारा देव अचानक उंच होतो, आणि उंच झाला की तो मग तुम्हाला घाबरवतो. पण त्याच्यामुळे कोणाचा मृत्यू झाला आहे असं ऐकवत नाही. काही विद्वानांच्या मते देवतारे आपले पूर्वज आहेत. म्हणजे अभ्यासकाचं म्हणणं आहे की आपले पूर्वज आहेत, ज्यांनी आपलं रक्षण केलंय, त्यांची ती स्मृती आहे. पूर्वीची माणसंच आहे. पूर्वी काही निवडक माणसांची देवावर प्रचंड श्रद्धा असे, त्यांनी देवकाळात स्वतःला वाहून घेतलं होतं. अशा लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला आणि नित्य नेमाने देवाधर्माची कार्य बंद पडली. तर ती करण्यासाठी मर्यादेने त्याचा आत्मा जागृत ठेवला व त्याचं अस्तित्व अबाधित ठेवलं. मग तो त्या स्वतःच्या मानवी अवतारात वावरू लागला, पूजा अर्चा करू लागला. देव आचार या उक्तीमुळे देवतार हा शब्द रूढ झाला, असा अभ्यासकाचा म्हणणं आहे. देवाचा आचार म्हणजे हा सकारात्मक असं भूत आहे, जो कोणाला घाबरत नाही, मदत करतो, सल्ला देतो, मार्ग दाखवतो.
देवचार हे तत्व विध्वंसक नाही. म्हणून हे एकच दैवत असं आहे की ज्याची पूजा मोठ्या प्रमाणात कोकणातही होते आणि गोव्यात तर त्यांची स्वतंत्र मंदिरं सुद्धा आहेत. मी सुद्धा काही मंदिर देवचाराची पाहिली आहेत. देवचार हे तत्व विध्वंसक नाही, ते एखाद्या वडीलधारी माणसाप्रमाणे काम करते. बऱ्याच वेळा तो मानवी चुकांना माफ करतो, पुढील दृष्टांत देतो, पुढे काय करावं सूचना करतो. तरी एखादी व्यक्ती ऐकली नाही तर मग मात्र देवचाराचा प्रचंड रोष पडतो, रागावतो. म्हणजे घरातली मोठी माणसं जशी समजावून सांगतात आणि नाही ऐकलं तर धपाडा देतात, तसा हा त्याची वागणूक आहे. म्हणजे त्याच्याकडे लोक फार आदर आणि कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये पाहतात. आता हा देवचारच आहे पण वेताळाच्या रूपात आहे. वेताळ वेताळाचं वैशिष्ट्य आहे की तो त्याच्या आधी शस्त्र असतं. तर वेताळ आणि देवचाराची मधली अवस्था ही आहे. देवचार विषयक समजुतीनुसार हा नियमितपणे आपल्या परिसराची काळजी घेत असतो. अदृश्य स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरत असतो. कधी कधी चकवा पडणे याचे मूळ कारण देवचार असतो. म्हणजे आपल्याला तो वाटेवून भटकवतो त्याला कारणीभूत देवचार आहे असं तिथले मानलं जातं. या देवचाराची पहा छान मूर्ती आहे, तिला टिक्का वगैरे लावलेला, त्याच्या हातात माळ आहे, एका डाव्या हातात माळ आणि विशेषतः माळेत मणी आपण होतो आणि ते जपतो, तो जपमाळ आहे आणि उजव्या हातात तलवार आहे. कधी चकवा पडण्याचं कारण आहे खरं म्हणजे आपणास पुढील संकटातून वाचवण्याकरता चकव्यात अडकवणे हे सुद्धा त्याचा चांगलाच उद्देश असतो. प्राचीन मानवी प्रकारात वावर असल्यामुळे तो प्राचीन मानव आहे, म्हणजे आहे तशाच रूपात तो दिसतो. साहजिकच तो सहसा काळाकुट्ट वानरासारखा माकडाच्या रूपात तो दिसतो अशी समजूत आहे. कधी कधी नग्न धोत्रासारख्या कापडात मशाल चूड हाती घेतो, त्याच्या हातात मशाल असते पेटलेली, उंच आणि धिप्पाड अशा स्वरूपात दिसतो अशी समजूत आहे. म्हणजे शेवटी हा भ्रमच आहे. म्हणजे या भ्रमाला मानसशास्त्रादी वेगळं विश्लेषण त्याचं केलं आहे. कोकण सोडून कोकणातल्या ह्या संकल्पना आहेत, पण इतर ठिकाणी मात्र त्यांना वेगळी नावं आहेत. क्षेत्रपाल, स्थानपाल, स्थानेश्वर, ठेकणदार, गावदेव. आता मुंबईत सुद्धा गावदेव, गावदेवी यांची मूर्त्या कल्याण, ठाणे वगैरे भागात आपल्याला आढळतात. असा जो एका देवतेचा उल्लेख तो देवचारच असतो. म्हणजे देवचाराचं जे विस्तारित रूप आपल्याला भारताच्या इतर राज्यामध्ये पाहायला मिळतं. आता हा देवचार जो आहे हा राखणदार कसा आहे, पूर्वीच्या आदिमानवाशी जोडलेला भाग सत्य मानला तर त्यानुसार रखवालीसाठी वार्षिक मांस मटणाचा नैवेद्य त्याच्याकडून गावातील लोकांकडून देणे हा भाग पटण्यासारखा आहे. म्हणजे त्याला काहीतरी मोबदला दिला पाहिजे. तो गावात रक्षण करतो पण त्याला मांस मटण देतात आणि त्याला तर आवडीचं आहे कारण तो शूद्र जातीतून आलाय, त्यामुळे तो मांसाहारीच आहे. पण आपण विशिष्ट प्रसंगी मांस मटणाचा भेद करून पाहुण्यांना खुश करत असतो, तसं त्या देवचाराला खुश करण्याचा लोक करतात. जाणकार भगत, तांत्रिक मांत्रिक यांच्या मतानं साधारणतः 0 ते 6 किलोमीटर चौरस फूट एवढं क्षेत्र एका देवचाराच्या अधिपत्याखाली येतं. त्याचा एक एरिया आहे, त्या एरियात तो फिरतो, त्याच्या पलीकडे जात नाही. समुद्राच्या किनाऱ्याचा भागाचा एक विशिष्ट देवचार असतो. म्हणजे समुद्र किनाऱ्याचं रक्षण करणारा वेगळा, गावाचं रक्षण करणारा वेगळा. म्हणजे त्या देवचारामध्ये आणखी विभागणी अशा तऱ्हेने केली आहे. त्याचं स्वरूप अग्निस्वरूप असते. म्हणजे तो समुद्री भागातला देवचाराचं अग्निस्वरूप आहे आणि असं किनाऱ्यावरील कोळी, गावीत, आगरी, मुस्लिम समाज लोक सांगतात. एक चांगलं काम आहे देवचाराचं की सर्वांना वाट सांगणे, दाखवणे. न्यायनिवाडा सुद्धा तो करतो. शिक्षा देतो प्रसंगी. चकवा आपल्याच सोबतीसारखे रूप घेऊन आपले मत विरोध सांगणे, आपलं काही वेगळं मत असेल ते सांगतो. अर्थात तो देवतार कोणातरी अंगात संचार करतो आणि त्या संचारातून मग तो सांगतो. आपण संचाराविषयी यापूर्वी पाहिलं तो मॅनियाचा प्रकार आहे, मानसिक आजारच आहे, म्हणून त्याला प्रतिष्ठा देवचाराच्या रूपाने मिळाला आहे. प्राण्याचे रूप घेणे, अपघातात वाचवणे, परगाय प्रवेश म्हणजे अंगात संचारणे असे आणखी काही बरेच कार्यप्रकार अनुभव देवचाराशी संबंधित आहे. आता अनेक जातीचे भूत आपण पाहिले, त्यात ब्राह्मण सुद्धा आहेत. तर ब्राह्मणाच्या भूताला ब्रह्म राक्षस म्हणतात. कोकणात हा भूत पूजनीय सुद्धा आहे. त्याला काही ठिकाणी ब्रह्मग्रह सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात. म्हणजे जो ब्रह्मदेव हा एक महत्वाचा देव आपल्या ब्रह्मा विष्णू महेश या 3 मूर्तीमध्ये मानलेला आहे. त्याला कोकणी लोकांनी भूत करून टाकलं आणि ते भूत कोणाचं आहे, वेद पारंगत पण गर्विष्ठ ब्राह्मणाचं भूत आहे. म्हणजे आपल्या विद्वत्तेचा त्याला गर्व आहे. महापुरुष भूत सुद्धा त्याला म्हणतात. ह्याच्या मूर्ती सुद्धा स्वतंत्रपणे गोव्यात आहेत आणि त्याला फार सन्मानाने मानलं जातं. वेद पारंगत ब्राह्मणाच्या भूताला महापुरुष भूत, त्याचं ब्राह्मणाचं भूत आहे, वेद पारंगत आहे, शिकलेला आहे, ज्ञानी आहे, त्याला महापुरुष म्हणून मानतात. आणि खूपच लोकप्रिय असं दैवत हे कोकणामध्ये ब्रह्मग्रह. वेद विद्या संपन्न पण ज्ञानाचा गर्व झालेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो तेव्हा अशा भूताला ब्रह्मग्रह म्हणतात अशी माहिती आहे. म्हणजे 3 नावं याच्याकरता वापरली आहेत: ब्रह्मदेव, ब्रह्मग्रह आणि ब्रह्मराक्षस.
आता तो राहतो कुठे त्याबद्दलच्याही ज्या काही समजुती आहेत त्या गोव्यामध्ये, कोकणामध्ये, गोव्यामध्ये दोन्हीकडे आहेत. पण गोव्यामध्ये खूपच सोफिस्टिकेटेड आणि चांगलं रूप त्याचं पाहायला मिळतं, जे कोकणात पाहायला मिळत नाही. ब्रह्मराक्षस हे पिंपळावर राहणारे सर्व भूतामधील शक्तिशाली भूत असतं. त्याच्या कचड्यात कोणी सापडला तर तो सुटणं अशक्य असतं. ते पिंपळावर राहतं आणि मग ते तुमचं नुकसान करू शकतं. ब्राह्मणाचा द्वेष करणारे, त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणारे व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ब्रह्मसंबंध या भूतीने जातात. ब्रह्मसंबंध हा आणखी एक भूताचा प्रकार त्या कोकणी लोकांनी मानलाय. आता एक प्रसिद्ध जो आहे मुंजा, हा एक भूताचा प्रकार खूपच लोकप्रिय, ते पिंपळावर राहतो असं मानतात. हा मुंजा कसा तयार होतो त्याबद्दलची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. मुंज झाली. मुंज हा जो शब्द आहे तो विशिष्ट गवतासाठी वापरलाय. मौंजी बंधन की उपनयन संस्कार जेव्हा होतो तेव्हा त्या मुंज नावाच्या गवताची अंगठी तयार करतात आणि ती अनामिकेत म्हणजे जी करंगळे त्याच्या बाजूलाची जे बोट आहे आपल्या हाताचं, उजव्या हाताचं, त्याच्यात ती घालतात. त्याला मौंजी बंधन संस्कार म्हणतात. मौंज हा शब्द जो आला तो मुंज या गवतापासून आला. पण पुढे मग मौन झाली पण लग्न झालं नाही, कारण लग्नाच्या वेळी मग ती मौन सोडली जाते, त्याला सोडमुंज म्हणतात. तो एक आणखी विवाहातला, ब्राह्मणांच्या विवाहातला एक विधी आहे. तर ती व्हायच्या आधी एखादा मुलगा मरण पावला तर त्याला मुंजा म्हणतात. पण आज आपल्याकडे सगळ्याच जातींमध्ये तो मुंजा गेला म्हणजे तो आता लग्न होता मेला असं म्हणतात. पण त्याचं एक भूत सुद्धा कोकणी लोकांनी तयार केलाय. त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो. पर्यंत संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणाखेरीज क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंज असतात. म्हणजे जाती आणि वर्णानुसार भूतांची विभागणी कोकणी माणसांनी केली आहे. तर हा खूप सामाजिक प्रश्न आहे. मानसिक नाही आहे तर सामाजिक सुद्धा आहे. आता त्या ठिकाणी काही लोक लढाऊ लोक आहेत, म्हणजे जे गावाचं रक्षण करतात किंवा शिकार करतात, युद्धाच्या वेळेस कामाला येतात. वीरगळ हा जो आहे एक स्थापत्य, आपलं मूर्ती शिल्प प्रकार, तो वीरांच्यासाठी आहे. तर वीर श्रेणीतील हा एक भूत आहे, याचं नाव वीरच आहे. अविवाहित क्षत्रियाची जात, त्यातील लग्न केलं नाही पण तो क्षत्रिय असतो आणि तसाच मरण पावतो. कधी अमराठी आणि परप्रांतीय क्षत्रियाचं हे भूत आहे वीर नावाचं. आणि वाघोबा नावाचं भूत आहे, ते आपण पाहिलं. आता वाघाला मांडणारा आदिवासी जमातीमध्ये खूप मोठा प्रकार आहे. आता शाकिणी नावाचं एक कोकणातलं भूत आहे. आता हे भूत आहे की नाही हा एक प्रश्न आहे, पण ते फार प्रभावी आहे कोकणामध्ये. पण ही एक देवता आहे, एक मातृदेवता आहे, शाकिणी किंवा शाकिनी या नावाने ती प्रसिद्ध आहे. पट्टे बापूराव यांनी एक कलगीतुऱ्याची जे काही गाणं किंवा त्या लावणीचे एक प्रकार आहे, कलगीतुरा हा त्यातला प्रकार आहे. कलगीतुरा हा शाक्त संप्रदायातला आहे. त्याबद्दल आणखी स्वतंत्र कोणीतरी व्याख्यान देऊ शकतं, बोलावं त्यावर. तर पट्टे बापूरावांनी जे लावणीत अनेक देवतांचा उल्लेख केलाय. 56 कोटी कात्यायनी आणि 53 कोटी जोगिणी, 1450 योगिनी जमल्या महावीर हनुमानी, हनुमानाच्या अवतीभोवती जमल्या. आणि मा गरिमा वृद्धी सिद्धी चराचर 18 शहाणी, 1,80,000 परी पैगंबर मौना, 7 शाकिणी 5 पद्मिनी 9 नाशिनी 1 राणी. पट्टे बापूराव कवीची कहाणी कलगीतुऱ्याची वडील भगिनी. आता ह्या सगळ्या मातृदेवतांचे या ठिकाणी उल्लेख केलाय. आणि कलगीतुरा हा जो एक शाहिरीचा प्रकार आहे तो प्रामुख्याने शाक्त संप्रदायाशी निगडीत प्रश्न उत्तरावर आधारित आहे. त्यात शाकिनीचा उल्लेख आहे, म्हणजे ही एक मातृदेवता इथे मानलाय. या लावणीमध्ये, या शाहिरीमध्ये तिला मातृदेवता मानलं, पण कोकणी लोकांनी तिचंही भूत करून टाकलं. ती अविवाहित स्त्रीची भूत आहे असं मानतात. आता शाक्त संप्रदायामध्ये जो तंत्र मार्ग आहे, शाक्त संप्रदायाचे 2 भाग आहे. शाक्त संप्रदाय हा स्वतंत्र एक भाग आहे आणि शाक्त तंत्र हा वेगळा प्रकार आहे. बरेचदा लोक बोलताना, चर्चा करताना एकत्र करतात, पण तसं करू नये. तर त्याच्यामध्ये शाकिनी नावाची एक मातृदेवता आहे आणि त्या मातृदेवते हे नेपाळमधलं चित्र आहे. थांका हा जो तिथला एक चित्रपट, म्हणजे कापडी फलकावर ते चित्र रंगवतात, तर त्याला थांका म्हणतात. तिबेटमध्ये हा प्रकार आहे, कला प्रकार आहे, पण तो पूजेशी संबंधित आहे. तिथे शाकिनी नावाची एक मातृदेवता आहे, म्हणजे तिथे ती पूजली जाते. आणि तिच्याकडे जो मंत्र त्यांनी म्हटला आहे, ऐं ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं शाकिनी मित्ररूपिणी सहा. आता हा तांत्रिकांनी तयार केलेला मंत्र आहे, तिची पूजा करण्याकरता. आता शाकिनी शब्द इतका चांगला आहे, त्याचा अर्थही खूपच छान आहे. कोकणी लोकांनी त्याला भूत का बनवलं हा कोकणी लोकांनाच विचारायला पाहिजे.
ती एक मातृदेवता आहे. शाक म्हणजे वनस्पती. शाक या शब्दापासून शाकिनी हा शब्द बनलेला आहे, पण त्याचा अर्थ वनस्पती असा होतो. याहून शाकिनी शेती व वनस्पतीची संरक्षण अशी देवता होती असं दिसतं. पुराणामध्ये आलेल्या वर्णनानुसार दुर्गा या युद्धदेवतेशी जुळल्यामुळे तिचे स्थान तिची कुमारी सहाय्यक देवता असं झालं. म्हणजे ती दुर्गेची सहाय्यक देवता, मातृदेवता म्हणून ती आपल्या तंत्र धर्मामध्ये किंवा शाक्त धर्मामध्ये आहे. मदत करणारी, शक्तिशाली असा शाकिनी शब्दाचा हिंदी भाषेतील अर्थ आहे. पंचतंत्र आणि कथा सरित सागर या ग्रंथांमध्ये ती दुर्गेची स्त्री सहकारी असल्याचा उल्लेख येतो. अमरसिंह हा पहिला कोशकार संस्कृतचा, तो बौद्ध होता आणि त्यांनी हलायुध नावाचा एक कोशकार होता. हा नंतरच्या काळात राजाभोज त्यांच्या दरबारात होता असा उल्लेख आढळतो. आणि हेमचंद्र हा प्राकृत व्याकरणाचा करता आणि कोशकार सुद्धा. ह्या तिघांनी, या तिन्ही कोशकारांनी शब्दाचा अर्थ शेती किंवा जमिनीमध्ये वनस्पती व भाजीपाल्याची लागवड करणारी असा तिचा अर्थ दिला. म्हणजे ती शेती करण्याशी संबंधित देवता आहे. म्हणजे तिकडे ते उत्तर भारतात किंवा विशेषतः नेपाळ किंवा तिबेटमध्ये अतिशय लोकप्रिय देवता आहे. पण कोकणी लोकांच्या दृष्टीने ती भूत आहे. म्हणजे या दृष्टिकोनाचा फरक आहे. आता तंत्र संप्रदायातल्या लोकांनी शाकिनीला डाकिनी सुद्धा म्हटलं. आता त्यांच्या दृष्टीने ती विद्वानच आहे. आता डाकिनी शब्दाचा अर्थ आपल्याकडे वाईट झालेला आहे, विकृत आणि नकारात्मक झालाय, पण त्यांच्या दृष्टीने दैवत आहे. आता हे दैवत ज्या वर्गातल्या लोकांचं होतं त्या वर्गातल्या लोकांच्या पूजाविधीचे पडसाद या पूजाविधी सापडतात. विशेषतः आदिवासींमध्ये ज्या पूजाविधी होत्या, ज्या संकल्पना होत्या त्याच्याही संबंधित हे सगळे विधी आहेत. त्यामुळे या ठिकाणी इतरांना म्हणजे शहरी नागरी लोकांना ते हिणकस वाटू शकतात. गिर्राबद्दल आपण पाहिलं, हा पाण्याशी संबंधित आहे. पाण्यात बुडून मरणाऱ्याला ते ज्याचं खून होतो त्याला त्याचं भूत गिर्रा आहे. हा सामर्थ्यवान नसतो, पाण्याच्या काठावर राहतो, तो काही फारसं लोकांना त्रास देत नाही. संबंध याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिली होती. या ठिकाणी संबंध दोन प्रकारचे होत आहे. पहिला प्रकार संबंध हा संतती न झाल्यामुळे, संबंध लागला हा शब्दप्रयोग मराठीत आहे, आणि उत्तर क्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्याच लोकांनीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आप्तांना मदत सुद्धा करतो. दुसऱ्या प्रकारचे संबंध हा जिवंतपणे लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. हा दुसरा प्रकार. म्हणजे तो त्याची काही इच्छा असतात आणि त्या पूर्ण होत नाही, लोभी असतो, मग तो पण संन्यासाचा हा प्रकार आहे. संबंध झाल्यावर तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा भोगू देत नाही. ज्याला वारस नसतो, ज्याचे अंत्यसंस्कार विधिक्त होत नाही, तो आता लोभी माणूस संबंध होतो, तो आपल्या संपत्तीचा कोणाला उपभोग देऊ शकतो, आपलाच पैसा इतरांना वापरू देत नाही. एक कोकणात एक मयेशीर भूत आहे, त्याला बायंगी म्हणतात, बायंगी, आणि हे विकत घेता येतं म्हणजे पैसे देऊन. त्याबद्दलची माहिती की माहिती झाली की 10,000 रुपये दिले, रत्नागिरी जिल्ह्यात लांजी हे जे गाव आहे त्या भागात हे भूत 10,000 रुपयात मिळतं. ते काय करतं, अशी एक शक्ती आहे, त्याला अतींद्रिय शक्ती म्हटलंय, की तुम्हाला धन, वैभव, कीर्ती मिळून तुमचा सुवर्ण काळ, म्हणजे चांगला काळ तो परत आणून देतं आणि शेजाऱ्याच्या खिशातलं, त्याच्या खिशातलं ते काढतं तुमच्या खिशात टाकतं. आता हे जे भूत आहे ते दुसऱ्याच्या घरातलं आपल्या घरात आणतं, ते नारळामध्ये कोंबून ठेवता येतं अशी एक संकल्पना आहे आणि ते विकत सुद्धा घेता येतं. आता हे शक्य नाही ना, अशा प्रकारची दैवी शक्ती, अलौकिक शक्ती नसते. पण मांत्रिकांनी किंवा तांत्रिकांनी अशा प्रकारच्या संकल्पना रुजवल्या त्यांच्या पोटापाण्यासाठी आणि मग त्यामुळे लोकांचं शोषण होत राहिलं. हे त्यांनी म्हटलं इथे की हे भूत विकत घेता येतं. लांजा पट्ट्यात 10,000 रुपये खर्च केले तर विकत मिळतं. मालकाची ते भरभराट करतं आणि शत्रूंना त्रास देतं. घराच्या भरभराटीसाठी या भूताचा वापर करतात. कोकणात हमखास बहुतेकांच्या घरात हा भूतांचा प्रकार पाहायला मिळतो आणि ते नारळ ठेवून, नारळ हे कोकणाचं प्रमुख उत्पादन असल्यामुळे नारळाचं महत्व या ठिकाणी आहे. आता ब्राह्मणांचं जे पिशाच्य आहे त्या पिशाच्य आपण यापूर्वी पाहिलाय, ब्रह्मराक्षस ज्याला म्हणतात. असंही समज आहे की या प्रकारातले रोडाच्या झाडावर राहतं. आपण आधी पिंपळाच्या झाडाचा उल्लेख केला होता. वड, पिंपळ, औदुंबर अशा झाडांची पूजा केली जाते तेव्हा अप्रत्यक्षपणे त्या संबंधालाही तृप्त केलं जातं. म्हणजे हा ब्राह्मणांचा पिशाच्य आहे. वड, पिंपळ आणि औदुंबराची पूजा केली तृप्त होतं, मग तो आपली इच्छा पूर्ती करतो म्हणून रोज पिंपळ वडाला पाणी घातलं जातं. आजही हिंदू स्त्रिया, जास्त धार्मिक स्त्रिया या वड आणि पिंपळाला पाणी घालतात, दिवा सुद्धा लावतात. बिडकर महाराज यांच्या चरित्रात सुद्धा अशा संबंधाचे वर्णन आहे की जो काशीराजाला भेटला होता त्याची तहान खूप असते, 12 घागरीची, पण याचे कंठ छिद्र सुईचा अग्रा एवढे लहानचं छिद्र असतं. हे लोक नदी, तलाव, विहिरीत जाऊन पाणी पिऊ शकत नाहीत कारण तिथे वरुण देव चौकीदार असतो आणि मग आपलं पाणी
झाडाला घालतो, जे काही आपण घालतो ते त्याला मिळतं. म्हणजे वरुण आणि या ब्राह्मणाच्या पिशाच्याच्या भूताचा ब्रह्मराक्षसाचा काहीतरी संबंध आहे. म्हणून आता काही ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे, विशेषतः महानुभावांची जी तीर्थक्षेत्र प्रामुख्याने रुद्रीपूर जे अमरावती जिल्ह्यातलं आहे त्याही ठिकाणी अशा तऱ्हेने भूतं काढतात असं म्हटलंय. आता ही जी महानुभावांची मठ आहे त्याबद्दल एक त्याला राजगृह हा शब्द वापरण्यात येतो. तर या शब्दाबद्दल डॉक्टर राची ढेरे यांचं म्हणणं आहे की ती नृसिंहाची मंदिरं होती. आता या ठिकाणी या भूताचं जे चित्र आपण पाहतो ते नृसिंहासारखं आपल्याला दिसतं. राजमठ, राजमठ त्याला शब्द आहे, राजमठ. आणि तिथे मग अजूनही ते तिथेच नाही तर जेवढी काही खेडोपाडी महानुभावांचे मठ आहेत त्या ठिकाणी मनोविकृती असलेल्या स्त्रियांना बांधून ठेवतात आणि त्यांना मारत नाही, पण त्यांना आरतीच्या वेळेस ते भूत नाचतात, गातात. मी सुद्धा अशा काही ठिकाणांची माहिती पाहिली. अमरावती जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, सावंगा नावाचं, विठोबाचा सावंगा त्याला म्हणतात. पण त्या ठिकाणी सुद्धा अशा मनोविकृत लोकांना बांधून ठेवलं जातं आणि त्या आरतीच्या वेळेस ते भूत निघतात, त्यांना म्हणजे धूप वगैरे देतात. म्हणजे धार्मिक गोष्टी संबंधित हे भूत जोडले गेले आहेत. वास्तविक या सगळ्यांना आपण मनोविकार तज्ज्ञाकडे न्यायला पाहिजे, पण तो मनोविकार तज्ज्ञ खूप पैसे घेतो म्हणून लोक जात नाहीत किंवा सगळ्या मोठ्या प्रमाणात मनोविकृत तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. म्हणजे मला वाटते 30-40 वर्षांपूर्वी WHO असं एक भाकीत केलं होतं की भारतात मोठ्या प्रमाणात मनोविकृतीचे प्रकार वाढतील आणि रस्त्यावर लोक वेडे लोक दिसतील तेव्हा 30,000 की 3 लाखच्या आसपास पूर्ण भारतात मनोविकृत तज्ज्ञांची गरज आहे. पण तेव्हा 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा 3,000 मनोविकृत तज्ज्ञ भारतात होते. आता बऱ्याच प्रमाण वाढलाय, पण तो खर्चही वाढलाय, त्यामुळे लोक तिकडे जात नाही. म्हणून पण इतक्या मोठ्या प्रमाणात की वेडे भारतात वाढले नाही, कारण बऱ्याच वेड्यांना आपण बाबा करून टाकलं. गजानन बाबा सारखे अनेक बाबा जे आहे ते वेडेच होते मुळात, किंवा विक्तू बाबासारखाच बाबा आहे तो वेडाच होता. मी बरेच वेडे पाहिले असे की ज्यांना लोक दैवत म्हणून मानतात. सगळ्याची नावं सांगण्याची गरज नाही, ही प्रसिद्ध आहे सांगितली. आता सैतान नावाचा एक प्रकार हा वाईट प्रकार मानला गेलाय आणि हा जो शब्द आहे तो सॅटन हा इंग्लिश शब्दापासून आलाय. आता सॅटन हा शब्द, सॅटॅनिक वर्सेस हे सलमान रेड्डीचं जे पुस्तक होतं वादग्रस्त ठरलं. म्हणजे आपण देवाचं काय बोलणार ते ऐकतो, सैतानाचं ऐकतच नाही. पण सैतानाचं ऐकणं किती महाग पडू शकतं हे सलमान रेड्डीच्या प्रकरणातून कळलं. इराणच्या तेव्हा सर्वे सर्वा जो होता आयतुल्ला खोमेनी, त्यांनी एक फतवा काढला होता याला मारून टाका, कारण जो सैतानाची बाजू घेतो देवाच्या विरोधात आहे. अजूनही ती मरणाची भीती आपल्या सलमान रेड्डीला आहे. सलमान रेड्डी हा मुस्लिमच आहे, भारतीय मुस्लिम आहे, पण तो तिथे इंग्लंडमध्ये राहतो सध्या, त्याला संरक्षण दिलेलं आहे. आता गंमत अशी आहे की त्यांनी केवळ हे मांडलं म्हणून त्याला विरोध करणं, या टोकाला जाणं हा काय प्रकार आहे, का झालं असेल? तर बायबल आपण वाचलं तर बायबलचा जो ओल्ड टेस्टामेंट आहे तो ज्यू लोकही मानतात, इस्रायली लोकही मानतात, त्यांच्याही धर्मामध्ये आहे. तो ख्रिश्चन लोकही मानतात आणि मुस्लिम लोकही मानतात. तिन्ही ठिकाणी ओल्ड टेस्टामेंट आहे, जे एक धर्मग्रंथ म्हणून आहे. त्या ओल्ड टेस्टामेंटमध्ये ईव आणि ॲडम आणि ईवची गोष्ट आहे आणि ते दोघेही देवाच्या स्वर्गामध्ये असतात आणि नग्न अवस्थेत असतात. तिथे सैतान येतो आणि त्यांना एक फळ खायला देतो. ते फळ ॲपलचं होतं, कशाचं होतं हा ख्रिश्चनामध्ये वादाचा विषय आहे, पण लोक मानतात ते ॲपल होतं. पण ॲपल एक संकेत आहे लैंगिकतेचं. आणि मग त्यांना कळलं ते फळ खाल्ल्यावर की आपण नग्न आहोत, तिथून मग सृष्टीची निर्मिती झाली, अशा प्रकारची कन्सेप्ट आहे. पण त्यांना हे ज्ञान ज्यांनी दिलं, ज्याच्यामुळे हे सगळ्या प्रकारची पापं निर्माण झाली, म्हणजे फर्स्ट सिन, पहिलं पाप मानलंय ख्रिश्चन धर्मानी. या ज्ञान देणे म्हणजे ॲडम आणि ईव यांना जे ज्ञान झालं त्याला पहिलं पाप, फर्स्ट सिन म्हटलंय. आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्याकरता काही विधी सुद्धा त्या धर्मात आहे. पण जो सॅटन आहे, शैतान आहे, तो ज्ञान देतो म्हणजे ज्ञानी माणूस आहे ना, मग त्याला वाईट कसं म्हणता येईल? आणि तो कोणत्या रूपात दाखवलाय? अजगराच्या किंवा नागाच्या रूपात दाखवलाय. आजही आपण जेरुसलेमला गेलो त्या ठिकाणी जी स्मृती आहे, मोझेसनी ज्याला पहिल्यांदा पाहिलं तो नागाच्या रूपात तिथे शिल्पित केला आहे, किंवा त्याची चित्रित सुद्धा सापडतात आपल्याला प्राचीन किंवा मध्ययुगीन चित्रकारांनी काढलेली. तो नाग आहे. पण नाग कुळातल्या लोकांना हीन लेखनाचा प्रयत्न जसा भारतात झाला तसा तो युरोपमध्ये झाला, धर्माच्या संदर्भात झाला. आज मात्र वेगळी परिस्थिती आहे की सॅटन नावाचा एक संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाच्या वेबसाईट सुद्धा आहे, त्यांचे मंत्र तंत्र आणि विधी आणि या सगळ्याची माहिती आपल्याला इंटरनेटवर आताही पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारच्या जे उपासना संप्रदाय युरोपमध्ये अजूनही आहे. भारतात आहे तसे युरोपमध्ये आहे. एक मधल्या काळात लिओनार्दो द विंचीवर त्याच्या एका कन्सेप्टवर एक पुस्तक लिहिलं मला, डॅन ब्राऊनचं, जे द विंची कोड.
त्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताची जी बायको आहे मॅरी मॅग्डॅलिन, तिचा उल्लेख वेश्या म्हणून बायबलमध्ये आहे. तर तिच्या संप्रदायाचा उल्लेख त्या ठिकाणी, तो संप्रदाय अजूनही कसा युरोपमध्ये आहे त्याचं विस्तृत वर्णन त्या कादंबरीत केलं आहे. तो आणखी वेगळा विषय आहे. आपण यावर आता पुढे जाऊया, कारण खूप मोठा विषय आज आपण घेतलाय चर्चेला. हडळ हा शब्द आपण वापरला आहे, अनेकदा वापरतो आपण शिवीगुण एखाद्या स्त्रीसाठी. बाळंत होऊन 10 दिवसाच्या आत एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला तर तिला हडळ म्हणतात, तिला हेडळ असं हेडळी म्हणतात, डाकण म्हणतात, सटवी म्हणतात. आता सटवी ही सुद्धा स्वातंत्र्य देवता आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जी ऋग्वेदामध्ये मृत्यूची देवता म्हणून मानली गेली, निवृत्ती, जिला मृत्यूची देवता ऋग्वेदाने म्हटलंय, तीच पुढे सटवी, षष्ठी म्हणून प्रचलित झाली. आणि तिच्या पूजा, छठ पूजा नावाचा एक विधी बिहारी लोक करतात, उत्तर भारतीय लोक करतात. तो तिचा उत्सव आहे. तो खरं म्हटलं म्हणजे आपल्या निसर्गातल्या सृजनाचा उत्सव आहे. पण या ठिकाणी त्या हडळीला ते नाव दिलंय, म्हणजे ज्या देवता तुम्हाला आवडल्या नाही त्यांना आपण तसं हीन लिहिलंय. आपण डाकीण आणि सटवीवर स्वतंत्रपणे एखाद्या वेळ बोलूया. कॉम्रेड शरद पाटलांनी त्यावर विस्तृत लिखाण केलंय दाशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथामध्ये. अरे पुन्हा आला प्रॉब्लेम. आज भूताटकीच होते, त्या दिवशी झाली होती, आजही होते. काहीतरी कॉम्प्युटरमध्ये शिरलाय एखादा भूत असं वाटायला लागलं मला. जात जाऊ दे, चाललं कारण खूप आहे स्लाइड्स, म्हणजे आपल्याला हा त्रास होईलच. आपण विश्लेषण मला वाटते कमी करावं लागेल आणि स्लाइड दाखवून द्यावं लागेल. आता ह्या सगळ्या भूतांच्या, आता आपण वेताळाकडे वळूया, कारण हा भूतांचा राजा मानला जातो. हा एक क्षेत्रपाल आहे आणि कोकणामध्ये याचं रूप थोडंसं प्राथमिक स्वरूपाचं आहे. पण आणखी त्याला सोफिस्टिकेटेड, सुंदर करण्याचं काम गोव्याच्या कलावंतांनी केलं आहे आणि पोर्तुगीज काळाच्या आधी झालेलं आहे. तर ह्या वेताळांचं थोडक्यात माहिती. हे शंकराचे गण म्हणून लोकांना माहिती आहे. शंकराचं मूळचं अनार्यत्व अधोरेखित करणं, म्हणजे शंकर हा आर्यपूर्व जे आपल्या भारतातले मूल निवासी होते त्यांचं दैवत होतं, हे सिद्ध करण्यासाठी हे दैवताकडे लोक वळतात अभ्यासक. त्याला क्षेत्रपाल सुद्धा म्हणतात. फार पूर्वी, म्हणजे जेव्हा 10व्या-12व्या शतकात हे एका मंदिराची माहिती आहे, हे मंदिर निर्मिलं गेलं तेव्हा त्याचं स्थान मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असावं, म्हणजे तो रक्षक असल्यामुळे तो प्रवेशद्वारापाशी असावं. कालांतराने त्याच्या मूर्तीवर स्वतंत्रपणे मंदिरं झाली आणि त्याला महत्वाचं स्थान प्राप्त झालं. तर याला वेताळ म्हणणं योग्य नाही असं म्हणतात काही लोक. ते शंकराचे भूतगण आहे, निम्न देवता आहे. डोक्यावर शिरोभूषण आहे, त्याच्यामुळे सुंदरता येतो. कानात गोलाकार लांबुळकी कर्णभूषण आहेत. बटबटीत डोळे मात्र बटबटीत का, कारण त्याला रक्षण करणं त्याचं काम असल्यामुळे त्याला डोळे लावता येत नाही. आजही आपण अंगरक्षक पाहतो मोठ्याने, त्यांचे डोळे असे वटारल्यासारखे असतात, ते सतत लक्ष देत असतात, धोका. आता याला दाखवतात हाडाच्या पूर्ण सापळ्याच्या रूपात. हा आपला मुख्य मुद्दा या व्याख्यानाचा आहे आणि त्याचा निष्कर्ष आपण शेवटी काढणार आहोत. हाडा सापळा का दाखवतात? हाती असलेला खंजीर ही म्हणजे त्याचं रक्षण, इतरांचं रक्षण करण्याकरता तो खंजीर असतो. ते मंदिराचे रक्षक आहे. दुष्प्रवृत्तीला मंदिरात येऊ द्यायचं नाही, त्यासाठी त्यांना नेमलं जातं. ह्या वेताळ मूर्ती असल्याने मंदिर शिलाहाराच्या काळातली ही मंदिरं निर्माण झाल्यात वेताळाची. अशी कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये सुद्धा अशी अनेक मंदिरं आहेत वेताळाची. काही वेताळांना तर खूपच महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. शिलाहार कोकण, कोल्हापूर या प्रांताचे, कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा वेताळांची पूजा आजही चालत असते. देशावर सहसा अशा मूर्ती दिसत नाही, म्हणजे इतर ठिकाणी तुम्हाला वेताळाच्या या मूर्ती दिसत नाही. म्हणून हा भाग अतिशय महत्वाचा आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचं मूळ जे आहे ते शोधायला गेलो आपण ते कोकणात सापडतं आणि अशा दैवतांमध्ये सापडतं. या भैरव, चामुंडा अशा देवता रूपात दिसतात इतर ठिकाणी, इथे मात्र या स्वरूपात आहे. अर्थात याला अपवाद आहेत. रांजणगावातील पिंपरी डुमाला या मंदिरात अशी वेताळ किंवा शिवगण मूर्ती पाहिलेली आहे. हे मंदिर यादवकालीन आहे. शिलाहार निर्माण केलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मात्र भूतगण आहे. भूत शब्द आपल्या वेताळाशी संबंधित आहे. तो राखणदार मानला गेलाय. आता ही एक वेताळाची सुंदर मूर्ती आहे, थोडीशी भीतीदायक सुद्धा आहे, कारण तिचे डोळे वटारलेले आणि चेहरा
दक्षिण गोव्यातल्या वेताळाची मूर्ती आहे. लोलयचा वेताळ हा अतिशय प्रसिद्ध आहे आणि पैंगीण नावाचं गोव्यातलं गाव आहे, त्या ठिकाणचा वेताळ अतिशय प्रसिद्ध आहे. आता लोलयचा वेताळ कसा आहे असा हा फार महत्वाचा आहे आपल्यासाठी, कारण आपण भूत हा जो शब्द वापरतो जेव्हा जेव्हा, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मानवी कवटी, नर कपाल ज्याला म्हणतात, आणि हाडाचा सापळा हा दिसतो. आणि जेव्हा धोका निर्माण होतो, म्हणजे मृत्यू तुमच्या समोर साक्षात उभा राहिला दाखवण्याकरता अशा तऱ्हेचे हाडं आणि त्यात कवटी, जसं आता इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे ते आपल्या सगळ्या उपकरणावर त्या हाडाचा सापळा आणि कवटी असं शिल्प त्यांचं एक प्रतीकच बनलं आहे, त्याला ते धोका म्हणतात. आणि तिथे 440 वोल्ट वगैरे लिहिलं असते. म्हणजे अशा तऱ्हेने ही भीतीचं प्रतीक म्हणून हाडाचा सापळा आणि नरकपाल किंवा कवटी हे आहे. पण या ठिकाणी मात्र याला मानवी रूपात दाखवलंय, त्याच्या बरगड्या आहेत, त्याचे हाडं दिसतात, पण पाय सुद्धा व्यवस्थित दिसतात. म्हणजे हाडं थोडेसे अस्पष्ट होत चाललेले आहे, पाय आणखी स्पष्ट होत चालले आहे. चेहरा तर आणखी स्पष्ट आहे, त्याला कवटी काही दिसत नाही, पण त्याला दात बाहेर आलेले, म्हणजे तो तुम्हाला केव्हा खाईल सांगता येत नाही, अशा प्रकारची भीती केव्हा तरी आपल्या मनात होती, ते दाखवण्याचं एक एक प्रतीक आहे. आता अनेक मंदिरं अशी कोकणात आहे, रस्त्याच्या लगत आदिपुरुष मंदिर असतात, त्याच्या खाली आणखी वेताळ मंदिर असतात. कोकणात आणि गोव्यात त्याला आदिपुरुष, ब्रह्मपुरुष, सातेरी अशी मंदिरं जी आढळतात, तर तिथे कुठेतरी वेताळ सुद्धा असतो. पैंगीणचा वेताळ जो आहे अतिशय प्रसिद्ध आहे. त्याबद्दल मला वाटते मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की विभा प्रभू देसाई गोव्यातले फार मोठे विद्वान होते, नागपूर विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख होते. आणि त्यांनी मग वेताळाचा टका जो आहे, टका म्हणजे ते काही कापडावर लिहिलेले मंत्र चित्र, त्याबद्दल एक शोध निबंध लिहिला होता, त्याचा परामर्श आपण घेतला होता. आता हा वेताळ आपण यापूर्वी जे मूर्ती पाहिली ती एका गर्भगृहात आहे, म्हणजे गाभाऱ्यात आहे, सुंदर आहे, पण भयट आहे, भयप्रद आहे. उभं चेहरा, बटबटीत डोळे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या मूर्ती गोव्यात मोठ्या प्रमाणात, हा ही मूर्ती आहे ती. तर तिचे कपाळ मुकुट आहे, मुकुटावर कीर्तिमुख आहे, नागाकृती कर्णभूषण आहे, कर्णभूषण हे नागाच्या आकाराचे आहेत, पिंजरलेल्या मिशा आहेत, विक्राळ दाढा आणि त्यातून आलेली बाहेर आलेली जीभ, अस्थिपंजर शरीर, बाहूंना नागबंधन आणि एका हाती कपाळ, अशी मूर्ती भैरत असून कमालीची देखणी आहे. वेताळच्या कमरेला धोतर नेसवलं असल्याने खालचा भाग नीट ध्यानी येत नाही. आता इतर वेताळ मूर्तीप्रमाणे ही मूर्ती देखील नग्न असावी असा कयास बांधता येतात. वेताळ मूर्ती नग्न का असते वगैरे वगैरे आपण क्षेत्रपालावर जेव्हा चर्चा करू तेव्हा याविषयी माहिती पाहू. कारण यात खूप विषयांचा समुच्चय झालेला आहे या भूताच्या निमित्ताने, आणि ह्या सगळ्या लोकांना भूत मानलाय कोकणी माणसाने म्हणून. आता जे वेताळ हा संरक्षक असल्यामुळे गावाचं रक्षण करण्याकरता त्याला त्याच्या हाती शस्त्र दिले पाहिजे, म्हणून तो रानात फिरतो, काट्याकोड्यात फिरतो, त्याच्या वाहनं झिजतात, लोक त्याला वाहनं अर्पण करतात, तसंच त्याला शस्त्र सुद्धा अर्पण करतात. अशा अनेक मंदिरामध्ये वाहनं आणि शस्त्र आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतात. एवढंच नाही तर त्याला काय अर्पण करायचं नैवेद्य, त्याची सुद्धा यादी या ठिकाणी दिलेली आहे. त्याची दक्षिणा, त्याला किती पैसे द्यावे लागतात असं काही मंदिरामध्ये लिहिलं आहे, असा एक फलक लागलेला आहे. आता हा वेताळ लोलयचा वेताळ ज्याची आपण माहिती पाहतो तो खूपच सुंदर आहे. पण ते मूळ रूप त्यातून दिसून पडतं, ते मूळ कसा असेल तो. हा जंगलात आणि मंदिर नसलेला असल्यामुळे सुरक्षित राहिला. पोर्तुगीजांनी खूप मंदिरं फोडली गोव्यातली, तर त्यात हा विताळ मात्र सुरक्षित आहे. आपण गोव्याला गेलो, ओल्ड गोवामध्ये जे बॉम्ब जिझस चर्च आहे त्याच्या त्या सेंट, हा मला वाटतं सेंट झेवियर चर्च आहे, त्याच्या बाजूला अगदी विरुद्ध रस्त्यावर एक आणखी एक चर्च आहे. त्या चर्चच्या इमारतीमध्ये वस्तू संग्रहालय केलाय गोवा सरकारने, आर्किओलॉजी डिपार्टमेंट. त्या ठिकाणी मात्र वेताळाच्या जुन्या स्वरूपातल्या मूर्ती आहे, ज्या पोर्तुगीजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तुकडे केले, पण ते मूळ रूपात त्या पाहण्यासारखे आहे. त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख नाही करू शकलो, मी ते चित्र दाखवू शकलो नाही, पण माझ्याकडे ते फोटो आहेत, यावर्षी मी ते घेतले होते. हा वेताळ जो आहे हा सगळ्यात प्राचीन मानला गेलाय, 9व्या-10व्या शतकातला. सर्वात उंच अदमासे 7 फुटाची मूर्ती आहे, देखणी आहे, रौद्र आहे, त्रिभंग मुद्रा, मी 3 ठिकाणी वाकलेली. मूर्तीचे जे प्रकार आहे अभंग, दुभंग, त्रिभंग, हा त्रिभंग आहे. तर हे देखणं असं रूप आहे. असितांग भैरवाचा एक प्रकार आहे, त्याच्याही साम्य आहे. याला छत नाही, गाभारा नाही, मंडप नाही, काहीच नाही, म्हणजे तो उघड्यावरच आहे वर्षानुवर्षे. खऱ्या अर्थाने तो राखणदारच आहे, राखणदाराला कोणत्या सोयी सवलती नसतात, असा हा वर्षानुवर्षे गावाचं रक्षण करतोय. लोक त्याची पूजा मात्र करीत असतात. तर त्याचं हे धड वरचा भाग म्हणजे शरीर, छाती आणि त्याच्या वरचा भाग, त्याच्या दाढा
आणि त्याच्या मुकुटामध्ये नागभूषण आहे, लक्षात घ्या. म्हणजे नागाशी संबंध वेताळाचा आहे. जसा भूताशी आहे तसा वेताळाशी आहे. वेताळ नावाचा एक नाग सुद्धा आहे. नागाचा एक सापाचा प्रकार अवंतिका प्रसाद मर्मट यांनी जे नाग संस्कृती कोश तयार केला त्याच्यामध्ये वेताळ हा नागाचा एक प्रकार मानलाय त्यांनी, आणि तो प्रकार अजून अस्तित्वात आहे. म्हणजे त्यावरून हे नाव आलं असावं. वेतासारखा दिसतो म्हणून वेताळ असा एक अर्थ आहे, किंवा त्याच्या हातात वेत असतो म्हणून वेताळ असा दुसरा अर्थ आहे. तर हा सुंदर आहे. नागभूषण आहे, कर्णभूषण आहे, तिसरा डोळा आहे त्याला शंकरासारखा उभगंध आहे, आणि त्याच्या नाकपुड्या फेंदारलेल्या म्हणजे तो रागीट आहे, आणि त्याच्या दाढा ह्या त्या तोंडातून बाहेर आलेल्या आहे. हा तो लोलेचा अतिशय प्रसिद्ध वेताळ. त्याच्या त्याच्या गळ्यामध्ये नरमुंड माळा आहेत, पण त्या स्पष्ट दिसत नाही. उजव्या हातात तलवार होती, ती तोडली गेली आहे. डाव्या हातात एक वाडगं म्हणता येईल त्याला, रक्त पिण्याकरता, आणि तो बोकडाचं रक्त पित असल्यामुळं त्याच्या डाव्या हाताच्या खाली बोकडाचं मुंडकं दाखवलेलं आहे. ही त्याची पायाची बाजू. यात पाय खूप छान दिसतात, पण पायाच्या वरचा भाग जो आहे ते त्याची हाडं दिसतात. त्याचं लिंग मोठ्या आकारात दाखवलं जातं, कारण तो सर्जनशील आहे अशी एक समजूत आहे. त्यामुळे त्याची पूजा त्याही कारणाने होते. त्याचा कंबरपट्टा सगळं सुंदर आकर्षक शिलाहार काळातल्या कलावंतांनी केलेलं हे त्याचं चित्रण आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक स्त्री सेविका, उजव्या पायाजवळ खडगधारी सेवक आहे. रक्षक त्याचे, सेविका परिचारक त्याला म्हणतात, आणि खडगधारी हा एक त्याचाही सेवक आहे. म्हणजे डीएसपीला जसा सेवक बॉडीगार्ड असतो, किंवा कोणत्याही पोलीस अधिकारी त्याला असतो, किंवा सैनिक अधिकाऱ्याला सुद्धा रक्षक असतो, तसा हा प्रकार. हा सैनिक आहे मुळात. तो भयकारक यासाठी आहे की तो शत्रूंना घाबरवतो. त्याला मग लोकांनी पूजा वगैरे केली. त्याच्या गळ्यात झेंडूचे हार आहेत. इतकी येऊनही तो वेताळ सुरक्षित राहिला पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून, आणि तरी तो पूजनीय अजून आहे. आता थोडं पुढे जाऊया आपण. हे कोकण आणि गोव्याच्या पलीकडे भुवनेश्वर, ओरिसा या ठिकाणी एक वेताळाचं मंदिर आहे. त्याचं नाव आहे बैतुला देवला. आता हे जरी हे भैरवाचं मंदिर असलं, पण ते मूर्ती मात्र देवीची आहे, पार्वतीची आहे, तिची ही माहिती आहे. तर त्याचं आर्किटेक्चर वगैरे याची माहिती आहे. आपण हे इंटरनेटवर मी घेतली आहे गुगलवरून. तर आपण यावर आणखी विस्ताराने अभ्यास करू शकता. थोडक्यात मी दिलाय. त्यातल्या मंदिर स्थापत्याची ही माहिती आहे. त्यात शिव आणि पार्वतीच्या मूर्ती आहेत, सूर्य आहे, उषा आहे, अरुण आहे, आणि चैत्य विंडो, त्याच्या ज्या विंडो मग आपण दाखवलं होतं हे दैवत त्यातलं आहे की नाही हे मला नक्की माहित नाही, पण ते वर्णन आहे त्यानुसार ही देवी तिथली चामुंडाची आहे असं वाटतं. आता चामुंडा हे वेताळाचं स्त्री रूप आहे. तिला पार्वतीचं किंवा दुर्गेचं रूप लोकांनी मानलेलं आहे. तिच्या गळ्यात नरमुंड माळा आहे. म्हणजे जी माणसं तिने मारली तिची माळा, म्हणजे तिचा वैभव आहे, तिचा तो सत्कार आहे. तिला 8 हात, 1 2 3 4 हात, 4 8 आणि 2 10 हात आहे. म्हणजे भरपूर दुर्गेसारखीच ती आहे. तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे, आणि तिचे खालचे जे परिचारक आहे हे भूतच आहे, भूत आणि पिशाच्य. ती जी खाते किंवा तिच्या हातात जो वाडगा आहे त्यातून ती मानवी रक्त पिते अशी कल्पना आहे. जिला त्यांनी मारलाय त्याचीच ती कवटी आहे. आणि मग ते उरलेलं जे आहे ते खाली जे आता डावीकडे तिच्या डाव्या हातात नरमुंड माळा आहे, नरमुंड आहे म्हणजे माणसाचं तोंड आहे, आणि ज्याला मारलाय त्यातून जे रक्त ठिबकतं ते पिण्याकरता खाली एक कुत्रा आहे, आणि हे 2 भूत पिशाच्य आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती पूजनीय आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि वेताळाजवळ सुद्धा अशा तऱ्हेचे कुत्रे असतात. खरं म्हणजे वेताळ आणि भैरव किंवा क्षेत्रपाला स्वतंत्र अभ्यासाचा विषय. तंत्रधर्माने या सगळ्या संकल्पना रुजवल्या, त्यावरती ग्रंथ लिहिले, त्यावर त्या मूर्ती तयार केल्या. बहुतांश मंदिरे जे भारतात आहे, उत्तर भारत असो, मध्य भारत असो की दक्षिण भारत असो, हे तांत्रिक संप्रदायाशी संबंधित आहे. म्हणून मंदिर स्थापत्यामध्ये याचा स्वतंत्र विचार व्हायला हवा, तो होत असेल. त्याचं मूळ वगैरे रामकृष्ण भांडारकरांनी असं म्हटलंय की ही चामुंडा जी देवता आहे मुळात आदिवासींची देवता आहे, आणि आदिवासींकडून ती पूजली जात होती. विशेषतः विंध्य पर्वतामध्ये, मध्य भारतामध्ये विंध्य पर्वत आहे, तिथे ती पूजली जात होती. पुढे मग तंत्र संप्रदायात ती स्वीकारली गेली. स्वीकारल्यानंतर तिच्याबद्दलच्या कथा तयार करण्यात आल्या, ग्रंथ तयार करण्यात आले, मूर्त्या तयार करण्यात आल्या, आणि मग मंदिर सुद्धा तयार करण्यात आले. तर तिच्याबद्दलच्या ज्या काही दंतकथा किंवा आख्यायिका किंवा आपण म्हणू मिथक, ती आपल्याला सापडतात. ती चंडी किंवा दुर्गेचं रूप मानलं जातं. आता सप्तमातृका, आपण 7 आसनावर जेव्हा चर्चा करू सप्तमातृका करूच, त्यात काही 8 मातृका सुद्धा आहेत. त्यात सुद्धा या चामुंडेचा समावेश आहे. तिचं एक हे पोथीतलं चित्रण आहे.
देवी महात्म्यात तिच्याबद्दल माहिती आहे आणि सप्तमातृकाशी तिचा संबंध दाखवलेला आहे आणि तिला पार्वतीचं रूप मानलं आहे. देवी पुराणात तिचं वर्णन आहे. अनेक मंदिरामध्ये आपण जे शिवमंदिर पाहिलं, विशेषतः अंबरनाथचं जे प्रसिद्ध शिवमंदिर आहे त्याच्या अगदी प्रवेशद्वारावर चामुंडेचं सुंदर शिल्प आहे. अभ्यासकांचे पाहावं तर ह्या मंदिराचा अभ्यास सोबतच चामुंडेचा अभ्यास हाही स्वतंत्र अभ्यासाचा विषय. हे बैतुला देऊला नावाचं जे म्हणजे वेताळाचं देव असलं पाहिजे, मुळात मंदिर असलं पाहिजे भुवनेश्वरचं. तर त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. पुन्हा बिघडलं पाहिजे फार. अरे नाही नाही नाही, हे दुसरं मंदिर आलं. ठीक आहे, एक मिनिट. आपण मूळकडे मुळाकडे जाऊया आता. पुन्हा काय सॉफ्टवेअरचं आहे की तुझ्या हार्डवेअर आलं काय? ठीक आहे ना, आलं ना. ही चामुंडा या मातृदेवीची काही शिल्प आहेत. चामुंडा हा सुद्धा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. या ठिकाणी आपण नाही विश्लेषण करू शकणार. सप्तमातृकातली ती एक मातृका मानली आहे. तिचं ललिता सहस्रनामात तिचं पंचप्रेतासनाधीना म्हणजे 5 प्रकारच्या प्रेतावर बसलेली आरूढ झालेली अशी याही शिल्पामध्ये आपली दिसते. ही आता हिचं आपण जर ह्या एका चामुंडीचं मुख पाहिलं तर ती मानवी कवटी स्कलच दिसते. म्हणजे अशा तऱ्हेने ती मरण पावलेली आहे. खरं म्हटलं म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तीचं हे शिल्पीकरण आहे. पण तिला असं मानत नाही की ती मरण, ती जिवंत आहे असं मानतात आणि अजूनही ती आपल्या भक्तांना अपेक्षित ते सुख देते आणि शत्रूंना मारते, अशी एक कन्सेप्ट आहे. आता सगळ्यात सुंदर जी आता चामुंडा आपण पाहत आहोत, आतापर्यंत आपण हाडाचा सापळा असलेली, नरकपाल असलेली, विभत्स आणि केळस निर्माण करणारी अशी चामुंडा पाहिली. पण ही चामुंडेचं जे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे ते म्हैसूरला आहे आणि म्हैसूरच्या राजाची ती कुलदेवता आहे. आणि तिचं हे चित्रीकरण पाहतं ती चामुंडा असं वाटत नाही आपल्याकडली दुर्गा किंवा तुळजामाता किंवा अंबाबाई याच्यासारखी हिची मूर्ती आहे. म्हैसूरच्या राजाची देवता उग्रवदन आहे, म्हणजे रागिष्ट ती आहेच. खडग आहे, पाश आहे, खटवांग आहे, मुंडमाला धारण केलेली, गजचारून पांघरणारी, ही सगळी लक्षणं आहे. शुष्क मासामुळे उग्र दिसणारी, रुंद टोकाची, लपलपणाऱ्या जिभेमुळे भयंकर दिसणारी अशी ती आहे. पण तिचं नावच त्यामुळे ते पडलं आहे. पण ही जी मूर्ती आहे ती तशी नाही आहे. म्हणजे चामुंडीचे लक्षण आपण पाहिली, तिला चामुंडा का म्हणतात? मग मुंड माला धारण करणारी म्हणून चामुंडा, हातात मुंडा आहे म्हणून. आता म्हैसूर स्थानकापासून 7 किलोमीटर अंतरावर चामुंडा टेकडी आहे. या टेकडीवर तिची मूर्ती आहे, तिचं मंदिर आहे. या टेकडीची उंची अंदाजे 3500 फूट आहे. टेकडीवर जाणारी पायऱ्या आणि नुसत्या सडकेचा 2 मार्ग आहेत. 17व्या शतकात योड्डा देवरायन याने ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी अगदी समोरच आपल्याला हा नंदी पाहायला, भव्य नंदी, त्याची उंची 16 फूट आहे. इसवी सन 1659 साली हा नंदी बसवला, म्हणजे अलीकडला 17व्या शतकातला आहे. 17व्या शतकातल्या मध्यातला हा उत्कृष्ट शिल्पाचा नमुना आहे. अनेक ठिकाणी याची शिल्प, यांचे चित्र, कॅलेंडर आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. हा चामुंडेश्वरीचा नंदी आहे आणि त्याच्या बाजूला महिषासूर आहे. म्हणजे महिषासूर हा देवीचा विरोधक म्हणून दाखवला असला, या ठिकाणी तो रक्षक आहे. त्याच्या डाव्या हातात नाग आहे, उजव्या हातात खडग आहे. हा सुद्धा पूजनीय त्या ठिकाणी आहे. भव्य पुतळा आहे, हा अतिशय प्रसिद्ध आहे. तिचं हे गोपूर आहे, ज्या ठिकाणी आपण जातो आहे, हे भव्य मंदिर आहे, तिथे मग गोपूर आहे. आता ज्या कृष्णराज वाडियार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याचं हे छायाचित्र आहे. कृष्णराज वाडियार तिसरा, सन 1827 साली कृष्णराज वाडियार तिसरा यांनी मंदिरात जीर्णोद्धार केला. त्या देवीचे वाहन असलेल्या सिंहाची सुवर्णाकृती बनवून ती मंदिरात ठेवली आहे. देवीच्या प्रमुख अलंकारात नक्षत्र मालिका या सुवर्णहाराचा समावेश करतात. यात 80 पुतळे असून प्रत्येकावर एक एक संस्कृत श्लोक लिहिला आहे. म्हणजे या चामुंडेला प्रतिष्ठा देऊन तिचं रूपही बदलण्याचं काम ज्या काळात झालं, हे तिचं गोपूर आहे. आणि हे जोधपूर जे राजस्थानातलं आहे तिचं चामुंडेचं एक मंदिर आहे तिचं, आणि तिच्या बाजूला मंदिरावर असलेले एक शिल्प हे दुसरीकडलं आहे, अर्थात त्या ठिकाणचं नाही आहे. आता हे कसं काय, म्हणजे चामुंडा अशी नरमुंडमाळा किंवा सापळ्याच्या रूपात का दाखवली जाते? त्याच्यामुळे अशी एक ज्या संप्रदायाने हे सगळं पसरवलं आहे, तिच्याबद्दलची माहिती, तिचा संप्रदाय, त्याला कापालिक म्हणतात. कपाल म्हणजे नर कपाल म्हणजे मानवी कवटी, आणि त्या कवटीमध्ये दारू पिणे किंवा रक्त पिणे किंवा अन्न खाणे अशा प्रकारचा विधी करणारा एक संप्रदाय अजूनही आपल्या भारतात आहे. आणि अशा संप्रदायासारखे काही संप्रदाय जगाच्या इतर देशामध्ये आहे. तर त्या ठिकाणी ही परंपरा का सुरू झाली त्याचं मूळ आपल्याला त्या
ठिकाणी सापडतं की आपल्या शत्रूला मारून त्याची कवटी वाडग्यासारखी कापायची आणि त्यात मग आपलं आवश्यक ते खायचं. असा एक कापालिक संप्रदाय हा शैव संप्रदायातला एक भाग आहे. अघोरी संप्रदाय असे त्याला म्हणतात आणि याच्याबद्दल अतिशय घृणा आहे, माहिती तशीच आहे. आता ही माहिती या ठिकाणी आली आहे, ही आपण वाचून घ्यावी. आपण वेळेअभावी सगळं काही वाचणार नाहीये. तर हा शैव संप्रदायातला एक पंथ आहे. कारण अघोर हे नाव जे आहे ते शंकराचं नाव आहे मुळात. तर अवघडे म्हणतात, अवधर म्हणतात, सरभंग आणि अवधूत. अवधूत संप्रदाय सुद्धा आणखी थोडासा वेगळा आहे. युआन चांगनी याचं वर्णन केलं आहे, तिकडं कसे राहतात वगैरे वगैरे. तर या ठिकाणी आपण पाहतो की एक अघोरी मानवी कवटी डोक्यावर घेऊन ध्यान करतोय. हे अजूनही अशा परंपरा काशी किंवा त्या परिसरात आहेत. तर हे साधू स्मशानात राहतात प्रामुख्याने. आता आता पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया की स्मशान आणि याचा काय संबंध आहे पुढे आपण पाहणार आहोत. आता ही जी अघोरी संप्रदायाची माहिती आहे ती आपण निवांतपणे वाचूया. आता हे भारतात हिंदूंमध्ये असा एक संप्रदाय, बौद्धांमध्ये सुद्धा हा संप्रदाय आहे. त्याला बौद्ध कापालिक म्हणतात. त्याच्यावर नागेंद्रनाथ उपाध्यायांचा ग्रंथ आहे बौद्ध कापालिक साधनाव साहित्य. ज्यांना हा ग्रंथ वाचायचा असेल तो ई पुस्तकालय ही एक वेबसाईट आहे, त्यावर हा फुकट उपलब्ध आहे. आपण तो वाचून या बौद्ध धर्मातल्या कापालिक संप्रदायाची माहिती पाहू शकतो. आता आपण वळूया आपल्या एका परंपरेकडे. गड्डा, गड्डा म्हणजे खड्डा हा शब्द आहे. गोव्यामध्ये तो स्मशान अर्थाने वापरतात. म्हणजे गड्डा या शब्दाचा एक अर्थ गोव्यामध्ये गड्डे शब्द आहे, तो स्मशान या अर्थाने वापरतात. डॉक्टर सना कुलकर्णी यांनी एका विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकात असं लिहिलं होतं, आर्य लोक प्रेतांना अग्निसंस्कार करतात व जाळतात, पण अनार्य प्रेते गड्डीत पुरतात. म्हणून तिथे गर्तेत गेला हा शब्दप्रयोग आपल्याला प्राचीन वाङ्मयात आढळतो. गर्ता म्हणजे गड्डा. तर गर्तेत पडतात, पाताळात जातात असा अर्थ त्यातून निघतो. पाताळ हा शब्द आणखी या शब्दाचा अर्थ आणखी वेगळा आहे, पाण्याचा तळ वगैरे. त्यावर स्वतंत्रपणे आपण केव्हा तरी माहिती पाहूया. तर गोव्यामध्ये एक साल नावाचं गाव आहे. म्हणजे उत्तर गोव्यामध्ये बिचोली किंवा डिचोली ज्याला म्हणतात त्या तालुक्यामध्ये एक गाव आहे साल नावाचं. त्या ठिकाणी एक यात्रा आहे, तिला गड्याची यात्रा म्हणतात. ते गडा म्हणतात, गड्डा म्हणत नाही. त्याचे दोन अर्थ या ठिकाणी आहे. गडेचा अर्थ कोकणी भाषेमध्ये, गोव्याच्या कोकणीमध्ये स्मशान असाही होतो. दुसरा अर्थ असा होतो की प्रेतात्मा. तर ह्या प्रेतात्म्यांची एक यात्रा गोव्यामध्ये होते त्या साल गावात. तसे आणखी 3 गावं त्या भागात आहेत. दक्षिण गोव्याची काही गावं अशी आहेत ज्यामध्ये ही यात्रा होते. या यात्रेबद्दल थोडंसं भयकारक वर्णन आहे आणि ती भूतांची यात्रा आहे. कारण गडे म्हणजे भूत असं मानलं जातं. म्हणून फारसं लोक इतर ठिकाणं पाहतात गोव्यातली सुंदर समुद्रकिनारे किंवा निसर्गरम्य स्थळे, धबधबे, पण ही यात्रा पाहायला कोणी जात नाही. ही यात्रा असते होळीच्या दिवशी. होळीला गोव्यामध्ये आपल्याकडे उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेमगा म्हणतात, कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये शेगमा म्हणतात. तर शेगमा हा शब्द सुग्रीष्म म्हणजे चांगला उन्हाळा या अर्थाचा असं पंडित महादेव शास्त्री जोशींनी विश्वकोशात लिहिलंय. हा शिगमोत्सव खूपच आकर्षक असतो. त्या आकर्षक अशा 2020च्या शिगमोत्सवाचं एक प्रतीक तिथे दाखवलाय झालेला. तर त्याच्यामध्ये असते गड्याची यात्रा. म्हणजे 3 दिवस ती यात्रा चालते आणि हे 3 दिवस हे कोणकोणत्या गावात आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिथे मग धोती नेसलेले पण वर कापडा शर्ट नसलेले अशी जे माणसं आहेत ते साल नावाचं गाव आहे. बोर्डे बिचोलीचं गाव आहे आणि पेळगाव म्हणजे सचिन पेळगावकरचं गाव असेल ते, कुडणे आणि सवाई वेरेम हे गाव आहे. या गावामध्ये म्हणजे उत्तर गोव्यातल्या या गावामध्ये ही यात्रा भरते. गडे जे असतात, जे माणसं आहेत ज्यांच्या अंगात भूतांचा संचार होतो, ती माणसं त्यांच्यात आत्मीय असतात, इतर एक समजूत आहे. तर ती जंगलात जातात आणि तिथून मग परत येताना आंब्याची डहाळी खांद्यावर घेऊन येतात, अशी ती परंपरा आहे. आता देवचाराचं, गोव्यातल्या देवचाराचं एक वेगळं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या देवचार त्याला मग तो जंगलात गेलेले जे लोक आहेत, गडे आहेत, तर त्यांना देवचार येऊ देत नाही. पण त्याच्या कचऱ्यातून सापडलेले जे गडे आहेत ते परत येतात तेव्हा त्यांचं स्वागत मोठ्या उत्साहाने केलं जातं, प्रेमाने आणि सत्कार त्यांचा केला जातो आणि त्यांना शांत केलं जातं. पण ते 3 दिवस त्यांच्या शरीरात ते आत्मे राहतात. तो जे मृतात्मे आहे ते राहतात अशी समजूत त्या ठिकाणी आहे. 3 दिवसानंतर मात्र ते निघून जातात. मग त्या ठिकाणी जाळतात. म्हणजे जाळलं की ते आत्मे नष्ट होतात अशी एक समजूत आहे. तो असा एक शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम, तो होळीचा दिवस असतो. आता आपण होळी का करतो त्याची कारणं खूप खूप वेगळी आहेत. आणि होळी पौर्णिमा हा होळी
पौर्णिमा स्वतंत्र अभ्यासाचा आणि व्याख्यानाचा विषय त्यावर आता बोलणार नाही. मग त्या ठिकाणी ते देवचार जो असतो गावाचा, जो या सगळ्यांचा तो देवता आहे, त्याच्याकरता गाऱ्हाणं मागतात. म्हणजे कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये गाऱ्हाणं हा एक प्रार्थनेचा प्रकार आहे. मी जेव्हा त्या बिचोलीकडे गेलो होतो, आमचे मित्र तिकडे राहतात पलीकडे एका गावात साखळी, तर त्या गावात मी गेलो होतो. जाताना मग एसटी मध्ये मुलं, शाळेतून येणारी मुलं गाऱ्हाणे म्हणत होते. म्हणजे गमतीने तिथे गंमत सुद्धा करतात गाऱ्हाण्याची असं दिसतं. गाऱ्हाणं हा शास्त्रिक म्हणजे देवापुढे आपल्या तक्रारी करणं, गाऱ्हाणं म्हणजे तक्रार, पण तिथे ते प्रार्थना म्हणून ती करतात. आणि शेवटी मग गडे जे आहेत त्यांच्यातले आत्मे निघून जातात, अशी कन्सेप्ट आहे. तर ज्या गावामध्ये हे होतं ते भूमिका महादेव मंदिर आहे, साल नावाच्या गावातलं. त्याचं सुंदर स्थापत्य आहे. आता तिसऱ्या दिवशी मग शेवटी त्यातून त्यांच्या अंगातून निघून जातात. शिगमा होतो. शिगमा होतो, आपण शिमगा म्हणतो इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये. गोवा आणि कोकणामध्ये शिगमा म्हणतात. तर हा या उत्सवाला ती यात्रा, या उत्सवाचा समारोप यावेळेस होतो. आता या उत्सवाची बद्दलची भीती, त्याच्याबद्दलचं कुतूहल, त्याच्याबद्दलची गूढता ही गोव्यामध्ये आहे. त्यामुळे काही लोक इथे फिरकत सुद्धा नाही, घाबरतात. आणि ती पौर्णिमा असतील, पौर्णिमेला घाबरणारे लोक आपल्याकडे आहेतच. तर यावेळेस एक ते गडे जो विधी होतो, तर तो आपल्याकडे जे बगाड आहे त्यासारखा होतो. तर सालगडे या गावातलं हे जे त्यांच्या अंगात आलेले आहेत ते प्रेतात्मे, ते असे नाचत जातात, ओरडत जातात. आणि काही लोक तिरडीवर प्रेत आहे बा असं अशी यात्राही काढतात. इकडे मागे आपण पाहतो लहान मुलं, स्त्रिया सगळ्या ते पाहतात. म्हणजे गावातल्या लोकांसाठी तो एक धार्मिक उत्सव आहे. त्यात भीतीचं काही लवलेशही नाहीये. तरुण मुलं सुद्धा, लहान मुलं सुद्धा त्यात अशा तऱ्हेने गडे म्हणून सहभागी होतात. ही गड्याची यात्रामध्ये आणखी एक दृश्य असं आहे की एखादी व्यक्ती प्रेताचं सोंग घेऊन असं झोपलेला आहे चादर पाणून, त्याला ओलांडून ते लोक जातात. म्हणजे प्रेताला ओलांडून जाणे म्हणजे त्याची भीती मनात न बाळगता पुढे जाणे असा त्याचा अर्थ आपण घेऊया. हा स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय खरं म्हटलं म्हणजे. काही लोक त्या अग्नी जाळ करून त्याच्यावरून जातात, उडी मारून जातात. अशा प्रकारची विधी आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणाशी लगत जी काही गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा आहे. आता आपण थोडस दक्षिण भारताकडे जाऊया. दक्षिण भारतामध्ये तुळू नावाची एक जमात आहे, एक लोकसमूह आहे. आणि ते ज्या भागात राहतात, दक्षिण कर्नाटकात राहतात, ते तुळुनाडू. ह्या तुळुनाडूमध्ये भूतकोला आणि भूत आराधने नावाच्या भूताच्या आराधनेचे दोन उत्सव आहेत. तर त्यात मात्र वीर पूजा, प्रामुख्याने त्याच्या हातात तलवार आहे आणि तो जो आहे त्याचं रूप जे आहे त्यांनी खाली धोतर नेसलेलं आहे. जसं आपल्याकडे गडे जे असतात कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये प्रामुख्याने, तर तसंच त्याचं रूप आहे. पण डोक्यात त्यांनी फेटा घातलेला आहे, तिथला साफा असेल, आणि एका हातात चूड आहे, मशाल आहे. म्हणजे अग्नीचं महत्व आहे याही विधीमध्ये, अग्नीचं महत्व आहे. ते चाललं कुठे काही प्रमाण हलतीकडे चाललंय. एक मिनिट. हा गेलं परत, ते आता परत गेले. ते का जाते असंच परत. हा पावर काय सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे की तुझ्या बटनचा प्रॉब्लेम आहे? हा खरं. हा आता पुढे जाऊया आपण. खूप स्लाइड्स आहेत, आपण थोडक्यात पाहू. त्याला दैव आराधने असे म्हणतात. दक्षिण कर्नाटकातला हा भाग आहे. उडुपी जिल्ह्यात, कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यात हा प्रामुख्याने. बरं, कर्नाटकाचं नाही, हे लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्याला भूतकोलाई म्हणतात आणि नेमाई म्हणतात. हे लोक तिकडे समजा गेले, आपल्या केरळमध्ये गेले, तिकडे गेले, तर त्याही भागात त्यांनी ही परंपरा चालू ठेवली आहे, भूतांची पूजा. आता या ठिकाणी भूताचं बेंगरुळ रूप, हेडिस रूप नाही आहे, सुंदर रूप आहे. पण संकल्पना तीच आहे की आत्मे आहेत, म्हणजे आपले पूर्वज आहेत आणि ते आपल्या शरीरात येतात. तर त्याच्यामुळे अशी ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट या ठिकाणी मांडल्या. आता वेळेअभावी आपण नाही चर्चा करू शकणार. त्याचं वर्गीकरण त्यांनी भूतांचं त्या ठिकाणी केलेलं आहे. 16 प्रकारचे भूत आहेत आणि ते संचार त्यांचा कसा होतो त्याबद्दल. चूक का होते आलं लक्षात माझ्या. त्या इमेजवर क्लिक झालं का होते ते. काय करत आता मग आता. अच्छा, इमेजवर फिरत होते आता लक्षात. हा, तर त्याला राजन दैव या नावाने सुद्धा संबोधलेलं अनेक नाव आहेत. गुट्टदेव, राजन देव, सीमादेव, आणखी कुटुंबदेव म्हणजे हे कुटुंबाचा देव. राजन देव म्हणजे राज्याचा देव, सीमेचं दैवत,
म्हणजे रक्षकच आहे, हा क्षेत्रपाळ आहे, क्षेत्रपाळाचाच प्रकार आहे. त्याच्या विधीचे आता एक गग्गर त्याचं एक नाव आहे त्यातल्या जे काय म्हणून आपण त्याला पायात पैंजण वगैरे घालतो तसं. आता ही मुळात म्हणजे आत्म्याचं पूजा, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या पूजेतून हा प्रकार आलेला आहे. आणि तुळुनाड तुळुनाडूमध्ये याला अतिशय चांगलं रूप दिलेलं आहे. जे गोव्याच्या सालगडे गावात आपण पाहतो तसं काही हिडीस किंवा बिभत्स स्वरूप या ठिकाणी नाही आहे. पण मुखवटे मात्र थोडेसे भीतीदायक त्यांनी केलेलेच आहेत, भीतीदायक असे केलेले आहेत. त्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, पण तिथे मात्र लोक अतिशय श्रद्धेने हा विधी करतात. आणि या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलं आहे की शेवटी ही आत्म्यांची पूजा आहे, मृतात्म्यांची पूजा आहे, म्हणजे भूतांची पूजा आहे. त्याचं आणखी स्पष्टीकरण एका विद्वानाने केलं आहे. त्याच्या विधीचा या ठिकाणी उल्लेख आहे. तर सुरुवात जी होते, तुळू लोक जे भूतांची आराधना करतात, सुरुवातीचं हे दृश्य आहे. नंतर मग तो ज्याच्या शरीरात हा मलबार भागात सुद्धा ते आहे, तिथे कोणकोणत्या भागात ह्या परंपरा आहेत त्याचा एक नकाशा दिलाय. म्हणजे हा असा सुरू होतो उत्तर कर्नाटकापासून तर दक्षिण कर्नाटकापर्यंत या सगळ्या परिसरात अशा प्रकारच्या भूतांची पूजा आहे. त्यांना यक्षगान सुद्धा म्हणतात. यक्षगान ही कर्नाटकातली नृत्य पद्धती आहे. याच्यावर खूप मोठं संशोधन कारण त्यांनी केलं आहे, ते गाजलं. आता ज्याच्या अंगात ते आलेलं आहे त्याचं हे एक फोटोग्राफ आहे. त्याचा मेकअप सुद्धा अगदी सुंदर केलेला आहे. तो डान्सर आहे, म्हणजे भूत हा डान्सर आहे. आणि त्याला कमरेला अशा प्रकारे तिचे पाम ट्री जे आहेत, नारळ किंवा सुपारीची जी झाडं आहेत त्याची पानं, त्याचा झगा ते करतात. म्हणजे हे पुन्हा सर्जनशीलतेशी संबंधित अशा प्रकारचं विधी आहे. तिथे आणखी एक महत्वाचं आढळलं की भूत हा शब्द भूताशी संबंधित आहे. कोला म्हणजे पूजा. जसं भूत आराधने हा शब्द आहे, भूताची आराधना, तशी भूताची पूजा. पण त्याचं प्रतीक वराह आहे. ह्याचा सुद्धा आणखी वेगळा अभ्यासक्रम. असाच वराह आणखी इतर बंगालमधल्या भैरव नाचामध्ये आपल्याला दिसतो खूप ठिकाणी. भैरवाचं किंवा या इथल्या तुळुनाडूंच्या लोकांच्या भूताचं जे कुलचिन्ह ते हे वराह असलं पाहिजे. यावर सुद्धा स्वतंत्रपणे आपण नंतर पाहूया. आणि बऱ्याचशा नर्तकांनी वराह म्हणजे डुक्कर हे वराह अवतार आपल्या विष्णूच्या 10 अवतारामध्ये एक आहे. या ठिकाणी ते कुलचिन्ह आहे. म्हणजे ते या कुलचिन्हातून तो अवतार निर्माण झाला असावा असं यातून दिसतं. आता इथे एक मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे वराहाची. वराह काही पूजनीय नाही, सुंदर तर मुळीच नाही. आपल्याकडे वराहामुळे, डुकरामुळे स्वाईन फ्लू झाला होता, अनेक लोक मरण पावले होते. पण केव्हा तरी तो उपकारक असला पाहिजे, कारण त्याच्या जीवावर नाग सुद्धा दाखवला आहे. नाग आणि वराह यांचा संबंध काहीतरी असला पाहिजे. त्याची आराधना करणारे त्याचे पुजारी. आता इथे थोडं डिटेल दिलं आहे, त्याचे सुळे बाहेर आले वगैरे. वराह अवतारची वैदिक कथा फार वेगळी आहे. अगदी म्हणजे ते पृथ्वीला वाचवणारा वगैरे वगैरे त्याला दाखवला आहे, वेदाला वाचवणारा दाखवला आहे. दैवासन नावाचं जे ठिकाण आहे उडुपीमध्ये, त्याचं हे फोटोग्राफ आहे. तर अतिशय आकर्षक, सुंदर आणि मंगल असं त्यांनी केलंय. आता हा जो नकाशा आहे, त्या नकाशामध्ये भूत आराधना, आपला जो पश्चिम किनारा आहे भारताचा, त्या पश्चिम किनाऱ्याच्या कोणकोणत्या भागात ही आराधना होते त्याचा हा नकाशा आहे. म्हणजे वेताळांची पूजा, भूतांची पूजा करणारा हा एक प्रदेश आहे, मोठा परिसर आहे. पण हा समुद्र किनारा आहे, म्हणून समुद्र किनाऱ्यावरच ह्या परंपरा का आहेत, त्या किनारपट्टीमध्येच या प्रथा, परंपरा, भूतांना इतकं महत्व का आहे, इतर ठिकाणी का नाही. इतर ठिकाणी तर भयकारक म्हणून ते रंगवलं आहे, पण इथे ते पूजनीय आहे. समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये हे भूत पूजनीय आहे, म्हणजे भूत पूजनीय का आहे हे शोधणं आपलं काम आहे. या शोधामध्ये आणखी एक गोष्ट, कर्नाटकातलं एक चित्र आपल्या पुढे आहे. हे लक्ष्मी मंदिर आहे कर्नाटकातलं, होयसळ काळातलं आहे. याच्या दोन्ही बाजूला जी वेताळांची शिल्प आहे ते पूर्ण नग्न रूपात आहे आणि स्केलेटन या रूपात आहे. त्याला भूतनाथ म्हटलेलं आहे. भूतनाथ हे शिवाचं संबोधन आहे, पण इथे भूतगण किंवा भूतनाथ असं म्हटलंय. तर यावरून आपल्याला थोडं लक्षात येईल की ह्या स्केलेटनशी संबंध काहीतरी आहे. ज्याला आपण घाबरतो ते इथे पूजनीय झाला आहे. भूतकोलाचा नर्तकाचं हे चित्र आहे आणि तो नृत्यासाठी पुढे गेला. त्याच्या मागे अग्नीचं या ठिकाणी फार महत्वाचं स्थान आहे. म्हणजे तो अग्नी खाली असतो, पायाखाली किंवा डोक्यावर असतो, दोन्ही पद्धतीने तो अग्नी वापरतात ते. आणि टेंबा हातात घेऊन हा भूत चाललेला आहे, ज्याच्या अंगात भूत आलेला आहे. आता तो काहीतरी उधळतो आहे, म्हणजे आपल्याकडे जसं भंडारा उधळतात जेजुरीला तशा प्रकारचा काहीतरी उधळतो आहे. आता हे त्यातला एक वीर आहे.
वीर रूपात ही पूजा केली जाते. म्हणजे हे वीर पूजा आहे मुळात. भूतपूजा आहे म्हणजे भयकारक आत्म्याची पूजा नाही. आपल्या देशाच्या, आपल्या गावाच्या, आपल्या कुटुंबाच्या किंवा आपल्या रक्षणाकरता ज्याचा प्राण गेलेला आहे, अशा वीराची ही पूजा आहे. भूत आराधने या प्रकारामध्ये मात्र जो मुखवटा आहे थोडासा भयकारक दाखवलेला आहे आणि आत्मा हा भयकारक आहे असं मानलेलं आहे. पण आता माणसाचा चेहरा थोडी भयकारक होणार, तो सुंदरच आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काही शिल्प, काही नाटक नाचतायत, त्यांच्या पूर्ण शरीरभर जे तिथे नारळ किंवा पोफळीच्या बागा, हे वैशिष्ट्य आहे. कोकणातला आहे, गोव्याचा आहे, तसं कर्नाटकातलं, केरळचं सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या अंगावर त्याची वस्त्र तयार केली आणि त्याच्या समोर एक भूत नाचत आहे. कोकणातही अशा प्रकारच्या प्रथा आहेत. सगळीकडे सर्जनाचा संबंध आहे. भूत हे विनाशक देव दैवत म्हणून आहे. त्याच्या मेकअपचं एक दृश्य आहे. हा नर्तक आता नृत्य करतोय आणि शेवटी ह्या जाळातून तो उडी मारतो. म्हणजे अग्नीचा संबंध जसं गडेमध्ये आपण पाहिला, सलगडे हे जे गाव आहे, म्हणजे पश्चिम आपल्या बिचोली, उत्तर गोव्यातल्या जी बिचोली किंवा डिचोली ह्या तालुक्यातलं, तिथे सुद्धा आगीहून नाचण्याचा, ओलांडण्याचा, म्हणजे आगीच्या ठिकाणी त्या आत्म्याचा शेवट होतो की त्याला मुक्ती मिळतो, अशी एक कन्सेप्ट आहे या ठिकाणी. तर हा एक नर्तक आहे. सुंदर आकर्षक समय आणि देखावा सुंदरच आहे. म्हणजे यांनी त्याला विद्रूप हेडीच नाही होऊ दिलं, पण आकर्षक केलं. पण वीर पूजा या ठिकाणी आहे. आता ह्या ठिकाणी जो नर्तक आहे त्याच्या बाजूला भूताचं हे चित्र आहे, थोडंसं ते भयकारक आहे. म्हणजे निखाऱ्याने तो चालतोय. निखाऱ्याने चालणे हा विधी हिंदूंमध्ये आहे, तसा मुस्लिमांसुद्धा मध्ये सुद्धा आहे. ख्रिश्चनांमध्ये तो नाही आहे. तर मुसलमानामध्ये सुद्धा जो आला असेल तो हिंदूंकडून आला असेल, कारण तेही अग्नीला इतकं महत्व देत नाही मुस्लिम. ते प्रेत गाळतात, दफन करतात. तर हे अग्नी पूजा जेव्हा आली तेव्हा तिला ओलांडून जाणे म्हणजे तिचा निषेध सुद्धा या पद्धतीने या लोकांनी केला, असा त्याला अग्निदेवी आपण म्हणतो. तर असा एक सुंदर असा भूतकोलामधला हा नर्तक आहे. अनेक नर्तकांचे स्लाइड आहे. आपल्याकडे भूतगणाबद्दलची जी संकल्पना आहे ती अगदी स्केलेटन, म्हणजे डोकं, कवटी, मानवी कवटी आणि असलं असे भूतगण नाचताना चित्रामध्ये दाखवले आहे. शंकराचे ते भूतगण आहे. आता एका गणतंत्र दिवसाच्या मिरवणुकीमध्ये भूतकोला ह्या नृत्याचं सुद्धा चित्रण केलं होतं कर्नाटकाने. म्हणजे आपलं ते प्रतीक मानलंय त्यांनी. म्हणजे इतकी प्रतिष्ठा त्या लोकांनी या पूजेला दिली आहे. आता भूतगण हा शब्द आपण ऐकला तर भीती वाटते, पण अनेक प्रकारची मंदिरं तयार झाली, त्याच्यामध्ये अशा प्रकारची भूतगण. आपण लक्ष्मी मंदिराचा उल्लेख मी केला होता. या ठिकाणी हे भूतगण त्याला म्हटलंय. आपण चित्रामध्ये भूतनाथ असं सुद्धा म्हटलेलं पाहिलेलं आहे. तर इथे पूर्ण स्केलेटन आहे, पण त्याचे शरीराचे काही अवयव मात्र दाखवले आहे. जसे डोळे त्यांनी मोठे दाखवले, असे काही दिसत नाही कवटीमध्ये. जीभ दाखवली आहे, बरगड्या दाखवल्या आहे, लिंग दाखवलं आहे मोठ्या प्रमाणात. खाली त्याचे सेवक सुद्धा आहे. म्हणजे हे इतकं ठळकपणे चित्र तुम्हाला कुठे आढळत नाही. ते कुठे आहे तर ते एक मंदिर आहे, आपल्या होयसळ काळातलं मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव येईल आता, वेताळ. हा, तिथे बाजूला वेताळाची मूर्ती आहे. त्या मंदिराचं नाव आता विसरून गेलो मी. हा, आता पुढे जाऊया आपण. अशाच प्रकारे म्हणजे हे तुळू लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी भूत उपासना चालू ठेवली. तशी केरळमध्ये थियम नावाचा नृत्य प्रकार आहे, त्याचे काही चित्र आहेत. त्याचा मेकअप करणारा, आणि हा पोटावर सुद्धा मेकअप करतात, चेहऱ्यावरही करतात. आता किती सुंदर दृश्य ह्या नर्तकाचं आहे. इथे आगीचं एक महत्व आहेच. आग आणि गाडणे या दोन ज्या परंपरा आहे, अग्नी देणे आणि दफन करणे, या दोन्ही परंपरेशी झालेला संघर्ष या सगळ्या विधीमधून आपल्याला दिसून पडतो. कथाकलीसारखं त्याचं सगळं दृश्य आहे दिसायला. अशाच प्रकारचं नाच हा बंगालमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी भैरव नाचकडे आपण थोडंसं वळूया. त्याची जास्त माहिती आपण पाहणार नाही, कारण वेळ आपल्याकडे तेवढा नाही आहे. पण त्यात छाऊ नावाचा एक नृत्य प्रकार ओरिसामध्ये आहे, बंगालमध्ये आहे. तशा प्रकारचं हे नर्तकाचं जे मुखवटा आहे, तिथे मात्र हेडी स्वरूप नाही आहे, थोडं आकर्षक त्याला केलेलं आहे. आणि बंगालमध्ये हाही समुद्र किनाराच आहे, म्हणजे पूर्वेकडला समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशामध्ये भूतांच्या कल्पना ह्या पूजनीय आहे. भयकारक जरी असल्यात की पूजनीय आहे. म्हणून बंगालमध्ये किती प्रकारची भूत आहेत त्यावर जे काही ग्रंथ लिहिले गेले त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. ब्रह्मदैत्य, आपल्याकडे ब्रह्मराक्षस आहे, ते ब्रह्मदैत्य. तिथे भूताचे सगळे प्रकार आहेत. सांख्यमुनी वगैरे, पेटणी, हे भूताचे प्रकार. मच्छलो भूत म्हणजे मासोळ्याचं भूत, एकणारे, हे भूताचे प्रकार आहे. आता थोडंसं मी शेवटाकडे वळतोय, कारण मला एक निष्कर्ष महत्वाचा यातून निघाला या महिन्याभराच्या अभ्यासातून, की मुळात स्केलेटन म्हणजे मानवी सापळा
हा भयकारक जरी असला, पण त्याचं चित्रण जे वेताळाच्या रूपात, वेताळाचं चित्रण त्याच्या रूपात का झालंय, त्याच्यामुळे अशी इंडोनेशियातली तोरजा आदिवासींची एक पूजा, पूर्वज पूजे पद्धत आहे, त्या पूजेकडे वळूया. ती पूजा सुद्धा 3 दिवस चालते. म्हणजे आपल्याकडे जसं सलगडे या गावात जो काही गड्याची यात्रा चालते 3 दिवस चालते, तसं या ठिकाणी 3 दिवस चालते. 20व्या शतकाच्या आधी त्याचं स्वरूप कसं होतं याचं इथे माहिती आहे. आणि तिथले जे तोरजा आदिवासी आहेत त्यांच्या संस्कृतीबद्दलची माहिती, त्यांचा इतिहास दिलेला आहे. आणि डच मिशनरीनी मग त्याचा उपयोग कसा केला, आणि काही लोकांनी अभ्यासात असं म्हटलं आहे की ही आगम हिंदू धर्म आहे. म्हणजे जे तोरजा आदिवासी जे विधी करतात ते भारतातला जो आगम म्हणजे तंत्र संप्रदाय आहे, जे कापालिक वगैरे त्याचं रूप आहे, असं नाव दिलं आहे त्याला. म्हणून हिंदुइझम इंडोनेशियातला हिंदू धर्म आहे असंही म्हटलं आहे. आता ते कितपत खरं आहे खोटा आहे हा आणखी एक अभ्यासाचा विषय, त्यावर स्वतंत्र अभ्यास करायला पाहिजे. आता तिथे जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या समजुती, त्यांचे इतिहास, त्यांचं पूजाविधी याची माहिती आता आहे. ते राहतात कसे, ते गुलाम केले गेले तोरजा आदिवासीतले लोक, त्यांचं जे धार्मिक त्या धारणा होत्या त्या धारणाचा परिचय इथे थोडक्यात करून दिला. त्यांचं जी संस्कृती आहे संस्कृतीचा परिचय करून दिला. आता आपण त्यांनी जे वूड कार्विंगमध्ये काही तलाव तयार केले त्याही या ठिकाणी दाखवलं होतं, पण इथे काही मी त्या घेतल्या नाहीत, त्या वेगळ्या विषयाकडे जाणार होत्या. आता त्यांच्या ज्या मृतांच्या विधी संबंधी जी विधी आहे, फ्युनरल विधी, राईट्स, त्या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहे निष्कर्षाकडे जाण्याच्या दृष्टीने. म्हणून मी या ठिकाणी तोरजांचा उल्लेख केला. तोरजांचा स्वतंत्रच अभ्यास व्हायला पाहिजे. ते ते दर 3 वर्षांनी एक विधी करतात. तो म्हणजे आपल्या मृतपूर्वजांना, म्हणजे ज्यांना आपण दफन केलंय त्यांना बाहेर काढतात. हा, हे थोडंसं आपल्याला विभत्स वाटू शकतं. ते बाहेर काढतात, त्यांना स्वच्छ करतात, त्यांच्या आवडीचे कपडे त्यांना घालतात, चष्मा घालतात, आणि सिगारेट उडणारच असेल त्याला सिगारेट सुद्धा देतात. त्यांची तिथली घरं अशी वेगळ्या प्रकारची आहेत. याचा थोडंसं आपल्याला जपानी पॅगोडासारखं ते वाटतं. आता पहा, हे कुटुंबीय आपल्या मृत पूर्वजांसोबत आहे. आता इथे त्यांची मृत आजी असेल, मृत आजोबा असेल, आणि लहान बाळ आहे. पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे की आपल्या कुटुंबातली व्यक्ती परत आलेली आहे. आपण अशा प्रकारचा प्रेत पाहायला घाबरतो आणि त्याला भूत म्हणून दूर जातो, लोक घाबरतात. पण या ठिकाणी कोणी घाबरलेलं नाही. उलट 3 वर्षांनी काय होईना आपल्या मृतपूर्वजांची भेट झाली, आनंदात आहे. लहानसं बालक मरण पावणे या वयात ते कोणालाही आनंददायी नाही आहे, पण या ठिकाणी ते आलं आपल्या घरात, हा आनंद आहे. ते त्याला ठेवतात, पुन्हा मग त्या ठिकाणी काढतात, 3 वर्षांनी पुन्हा काढतात. तर अशा काही मृतपूर्वजांच्या दफन विधीसाठी केलेल्या अशा काही ठिकाण आहेत, साईट्स आहेत, त्या ठिकाणी ते जसे तसे त्यांनी उभे करून ठेवले आहेत. आणि विशिष्ट वेळी त्यांना परत आपल्या गावात आणतात. गावाच्या बाहेर अशा गुहा आहेत, त्या गुहांमध्ये त्यांनी हे ठेवलेले आहेत तोरजा आदिवासींनी. आता इथे या ठिकाणी कसा त्यांचा पूर्वज आहे जो सिगारेट ओढत असेल, सिगारेट ओढल्यामुळे त्याला कॅन्सर झाला असेल, त्यामुळे तो मेला असेल कदाचित, पण तरीही त्याची ती इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला ते सिगारेट त्याच्या तोंडात टाकतात आणि त्याची आराधना करतात. आता या ठिकाणी जो म्हैस आपल्याकडे महिषासूर किंवा म्हैस हेला मारण्याची जी पद्धत आहे, अगदी तशीच पद्धत त्याही तोरजा आदिवासीमध्ये आहे. म्हणजे आगम हिंदुइझम त्यांनी म्हटलं आहे ते याच कारणाने म्हटलं असेल की आपल्याकडे दसऱ्याच्या काळात हेल्याला मारतात, तसं तिकडे सुद्धा 3 वर्षांनी जेव्हा हा विधी होतो पूर्वजांच्या पूजेचा तेव्हा त्याला मारतात. आता हे त्या गुहा आहेत. आता हा स्वतःही सिगारेट ओढतोय आणि आपल्या आजोबाला सिगारेट देतोय. आता स्वच्छतेसाठी ते काय काय ममी तयार करतात त्याची, म्हणजे त्याला पुन्हा टिकून ठेवलं पाहिजे ना. जसं आपल्याकडे गोव्यामध्ये सेंट झेवियर चर्च जो आहे, त्या सेंट झेवियर चर्चमध्ये सेंट झेवियरची ममी आहे. त्याला आता 100 वर्षाच्या वर काळ लोटलेला आहे, पण अजूनही त्याला पाहायला जगातले लोक दर 10 वर्षांनी येतात. म्हणजे ख्रिश्चनांमध्ये सुद्धा ही जुनी परंपरा अजूनही आहे काय, दर 10 वर्षांनी त्याला पाहायला येतात. तसं या ठिकाणी दर 3 वर्षांनी आपल्या पूर्वजाला हे लोक त्या प्रेतातून कबरीतून बाहेर काढतात. आता हा ऑफिसर असेल मिलिटरी मधला कुठला तरी, त्याला तसे कपडे घालतात. त्याची ती पत्नी आहे, तिला त्यांनी अशा रूपात ठेवलेलं आहे. म्हणजे त्याची ममी कशी तयार करतात ते हे फोटोग्राफ आहेत. असं वाटतं खरोखर तो माणूस आहे, आपल्यात आलेला आहे. आणि त्यांच्या कोणाच्या चेहऱ्यावर भीती तर नाही आहे, भीती नाही आहे, संताप नाही. फक्त आता हा आपल्या लहानशा बालकाला नातवाला घेऊन बसलेला आजोबा आहे किंवा मग त्याचं मूल असेल ते, तर त्याच्या डोळ्यात मात्र अश्रू आहे. तो कॅमेऱ्यासमोर येऊ इच्छित नाही. मी जेव्हा अनेक हे फोटो कॉपी करायचा प्रयत्न केला तर अनेक साईटमधून ते मिळाले नाही. ते म्हणाले की आदर आहे आम्हाला, तुम्ही हे करू नका.
आता हा ख्रिश्चन माणसाचा असला पाहिजे. ही कॉफी त्या ठिकाणी क्रॉस आहे, हसतोय असं वाटतंय आपल्याला. इथे भयकारक नाही आहे. आता एक जी जुनी परंपरा नव्याने आपण जिवंत केली आहे ती हॅलोविन नावाची परंपरा. ही केल्टिक संस्कृतीशी संबंधित आहे. केल्टिक संस्कृतीतून पुढे मग ग्रीक वगैरे या संस्कृती निर्माण झाल्या. तर यामध्ये हॅलोविन हा आहे पूर्वजच आहे. आता विशिष्ट दिवशी तो परत येतो. तो पवित्र दिवस आहे परतीचा. पण त्या परत आलेल्या माणसाने आपल्याला ओळखू नये म्हणून तशाच प्रकारचा तो ज्या रूपात असेल, मेल्यानंतर जो त्याचं दफन केलंय त्या रूपात असेल, तर तसं आपण स्वतः मेकअप करायचं. 31 ऑक्टोबर हा त्यांचा दिवस आहे मृतांचा, मृत पूर्वजांचा. आपल्याकडे जसं सर्वपितृ अमावस्या आहे, आता सध्या पितरांचाच काळ आहे, पितृपक्ष चालू आहे आणि सर्वपितृ अमावस्येला आपण सगळ्या पितरांचं एकंदरच आठवण करतो, त्यांना घास वगैरे खाऊ घालतो. आता खायला ते येत नाही, तो कावळ्याच्या रूपात येतो आणि कावळा आपला पूर्वज आहे असं आपण मानतो. तो निवृत्तीचा दूत आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलंय कावळा हा निवृत्तीचा दूत आहे. निवृत्ती ही विनाशाची देवता जरी वैदिकांनी ठरवली असली, पण ती आपली पूर्वज देवता आहे आणि आपल्या पूर्वजांची स्मृती म्हणून आपण कावळ्याला तेवढंच महत्व देतो. आणि कावळ्याला मांडणारी एक देवता आहे काकती नावाची देवता. ती आता स्वतंत्र वेगळा विषय असल्यामुळे यावर चर्चा आता करत नाही. पण हॅलोविन डे जो आहे तो पूर्वज पूजेचा आहे, पितर पूजेचा आहे. पण ते करताना जे मुखवटे लोक घालतात ते मात्र मेलेल्या माणसाचं जे रूप असेल, मृत माणसाचं, तसं त्याचं रूप करतात. एक महत्वाचं सूत्र मला या ठिकाणी आढळलं की हॅलोविन डेच्या दिवशी कोहळा जो आहे त्याच्या पूजेचं फार महत्व आहे आणि त्याला कोरून भूतासारखा आकार देतात. त्या दिवे लावतात ते लोक. आपल्याकडे जी निवृत्ती देवता आहे की सटवी आहे, तिचं सुद्धा प्रतीक कोहळा आहे. कुर्डुवाडी या गावाला लागून 2-3 किलोमीटर अंतरावर सटवीचं एक मंदिर आहे. त्या ठिकाणी मी 10-15 वर्षापूर्वी की 20 वर्षापूर्वी गेलो होतो. तर त्या ठिकाणी जी मूर्ती सटवीची काही नाही आहे जुनी, त्या अनघड रूपात पूर्वी घडवली जायची किंवा राहायची. पण तिथे कोहळं मोठ्या प्रमाणात लोकांनी दान दिलेलं दिसलं. म्हणजे कोहळ्याचा संबंध जसा सटवीशी आहे तसं इथल्या हॅलोविनशी सुद्धा आहे. आता हे कलावंत हातात कवटी घेते, मानवी कवटी, स्वतःचाही त्यांनी चेहरा कवटीसारखा रंगवला. म्हणजे अशा तऱ्हेचं दाखवायचं त्या दिवशी. म्हणजे ते आत्मे घरात येत नाही. आता या ठिकाणी त्यांनी कोहळ्याला कोरून छानपैकी त्या दिवे लावले, आकाश दिव्यासारखे. काही ठिकाणी, आता हे इतर देशातले आहेत, त्या ठिकाणी कवट्याच ठेवल्या आहेत जसेच्या तसे. त्याची एक आरास केलेली आहे. मी त्याला पूजनही केलंय. आपले कवटी आली की लोक घाबरतात, अशुभ मानतात. पण त्या देशांमध्ये कवटीला अशुभ मानत नाहीत. मी कवटीचा संबंध भूताशी कसा आहे हे सांगणं हाच माझा उद्देश होता. या ठिकाणी भारतीय लोक सुद्धा हॅलोविन डे साजरी करतात तेव्हा भूतासारखी नक्कल करतात, तसे कपडे घालतात, तसे मुखवटे घालतात, पण हातात मात्र कोहळा ठेवतात. म्हणजे आपण नक्कल केली आहे युरोपमधल्या या उत्सवाची. त्या ठिकाणी कोहळा आणि मानवी कवटी याचं एक नातं आहे. सगळ्यांनी आपले चेहरे मेलेल्या आपल्या पूर्वजांसारखे केले आहे आणि घाबरण्याचा अभिनय ते करतायत. म्हणजे स्वतः मात्र घाबरत नाही, हसतायत असं दिसते आहे. अशा तऱ्हेची ग्रीटिंग सुद्धा हॅलोविन डेची आहे. ऑक्टोबर महिना आता आहेच पुढे आणि त्यात मग लोक हा साजरा करतील. तर हा हॅलोविन डे साजरा करण्याची पद्धत जी युरोपमध्ये आहे ती आहे. आणि काही दिवसापूर्वी आपल्याकडल्या काही कलावंतांनी सुद्धा हॅलोविन डे साजरा करताना स्वतःचं रूप हे प्रेतासारखं केलं होतं. याची माहिती आहे यात पूर्ण, हे वाचूया आपण. भोपळ्याचा सण त्याला म्हणतात. आणि 2000 वर्षापूर्वी 1 नोव्हेंबर या दिवशी वर्षाची सुरुवात होत असे. म्हणून ख्रिश्चन लोकांनी काय केलंय पुढल्या काळामध्ये, या या सणाचा निषेध करण्याकरता 1 नोव्हेंबरचं महत्व वाढवलं. म्हणजे 31 डिसेंबरला हा दिवस आला की अशुभ वातावरण तयार होतं. हा आपल्या केल्टिक लोकांचा, प्राचीन केल्टिक लोकांचा हा सण आहे. म्हणून पुढे मग त्यांनी 1 नोव्हेंबर हा वर्षाचा पहिला दिवस, 31 ऑक्टोबर म्हणजे वर्षाचा शेवटला दिवस. आपल्याकडे 31 डिसेंबर आता मानतात आणि 1 जानेवारीला वर्षाचा पहिला दिवस मानतात. पूर्वी मात्र 31 ऑक्टोबर हा वर्षाचा शेवटला दिवस. त्या दिवशी आपले पूर्वज येतात, हे आत्मे येतात आणि भेटतात आपल्याला. पण त्याने आपल्याला ओळखू नये, उलट परत जावं म्हणून ही परंपरा सुरू झाली. आणि मग अशा तऱ्हेची वेशभूषा करणं वगैरे वगैरे ही परंपरा सुरू झाली. तर अशा प्रकारे काही उत्सव लोकांनी केले, काही ग्रीटिंग तयार केले आणि त्यात कुठेही भीतीपेक्षा आदरच आहे. आता प्रियंका चोपडा ही आपल्याकडल्या नटीने सुद्धा अशा तऱ्हेने एका हॅलोविन डेला आपला चेहरा असा करून ठेवला होता. त्याची खूप चर्चा मीडियाने केली होती. आता या ठिकाणी कसं कोहळा आणि इथे कंदील दाखवलाय. एक हे सुद्धा एक ग्रीटिंग आहे हॅलोविनचं. म्हणजे एक आनंदाचा उत्सव म्हणून या ठिकाणी हे साजरा करतात. कोणत्याही प्रकारची भीतीची भावना किंवा
हिडीस भावना, विभत्सता, किळस यांच्या मनात नाही आहे. उलट हे लोक त्याला आपला पूर्वज मानतात. म्हणून जे हाडाचा सापळा, मानवी कवटी आणि भूत यांचं जे नातं आहे ते समजावून सांगणं हा उद्देश माझा या व्याख्यानाचा होता. आम्ही काही वर्षांपूर्वी 1987 मध्ये गडचिरोली येथे राणीबंग आणि अभयबंग यांनी जे सर्च नावाची संस्था स्थापन केली. ती गडचिरोली शहरात एका गोडाऊनमध्ये होती. त्यावेळेस मला त्यांनी बोलवलं होतं. 8-10 दिवस तिथे मी त्यांचा पाहुणा होतो आणि एक नाट्य शिबिर घेतलं होतं. त्या पथनाट्य शिबिरात आम्ही चमत्कार, बुवाबाजी, भूत भानामती यावर जागरण करणारं एक पथनाट्य केलं होतं. ते समारोपाचं दृश्य, त्याची आठवण या ठिकाणी करून देतो. आणि आपल्या मनात भूताच्या भीतीबद्दलची भीती असेल तर ती आपण काढून टाकावी, कारण या भीतीच्या मुळाशी पूर्वज पूजा आहे. आणि ज्या लोकांनी भीती निर्माण केली भूत पिशाच्य किंवा पितरांबद्दल, ते लोक शत्रू आहेत या सगळ्या समूहाचे, एवढं सांगणं हा माझा या मागचा हेतू होता. आपण ऐकून घेतलं दुसरे व्याख्यान, त्याबद्दल मी तुमचे आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्या प्रतिक्रिया मी पाहू शकलो नाही, काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मला ते दिसलंही नाही. पण सिंधुजन अकॅडमीने विशेषतः डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांची मित्रमंडळी या सगळ्यांनी कष्ट करून या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि जे जे लोक या ठिकाणी आपापल्या घरात बसून हे पाहत असतील त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. अरे हे आपल्याला शेवटी इकडे यायचं होतं. हां, येता येते वाटतं. हां, इकडे आहे का ते? अच्छा. हां, ठीक आहे, ठीक आहे. हां, मला वाटते